स्वप्न मोठी असेल तर तुम्हाला छोट्या नोकरीत किंवा छोट्या कामात काही एक साध्य होणार नाही. तुम्हाला गरुड झेप घ्यायची असं जर स्वप्न असेल तर तुम्हाला रिस्क ही अनिवार्य आहे, घ्यावाच लागेल. प्रत्येक जण विचारतो ब्रँड ब्रँड. मराठ्यांना हेच माहीत नाही ब्रँड म्हणजे फक्त सातत्य असतं. सातत्य असलं तोच ब्रँड असतो. कुठेही बिझनेस उभा करू शकतो. तो कोण असतो? खरा व्यावसायिक असतो. तो कोणत्याही ठिकाणी ज्याला खडकावर नंदनवन उभं करता म्हणता तर ते करू शकतो. पण तो कोण करू शकतो? ज्याला विषयाचं ज्ञान आहे, ज्या विषयाचं ज्ञान आहे तोच ही गोष्ट करू शकतो. तुमच्या अज्ञानामुळे जो व्यवसाय वाया जातो, जो व्यवसाय पैसा वगैरे जो साठवलेला वाया जातो, तुमचं बघून पूर्ण पिढीतील तुमच्या आसपासचे बाप नातेवाईक वगैरे असतील ते तो 2 पिढ्यांना व्यवसाय करून देत नाही. हा मराठा समाजाचं एक फेल्युअर आहे. म्हणजे हे घातक ठरलेलं आहे. ते घातक यापुढे ठरू नये. कारण व्यवसायाचं ज्ञान घेतल्याशिवाय, व्यवसायाचं ज्ञान असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने पैसा गुंतवण्यासाठी पुढे येऊ नये. मी जे 400-450 पानाचं जे पुस्तक तयार केलंय, जे साहित्य तयार केलंय, ते 3 वर्षाचा कालावधी लागलाय. त्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी जो वेळ मी खर्च केला, कोणी 3 तास खर्च करत नाही. ज्याला व्यवसाय करायचा आहे कोणत्याही क्षेत्रात, कुठेही असो, शेती असो, व्यवसाय असो, नोकरदार असो, हे 400 पानाचं ज्यांनी साहित्य वाचलं, त्याच्या जर कुठलीही अडचण आली, त्याला जर समाजात वावरताना कुठलीही अडचण आली तर ते मी असं म्हणेन का ते वाचल्यानंतर मी जबाबदार आहे त्या गोष्टीला. मी त्याचं सगळी रिस्क घेतो. तर त्या प्रत्येक प्रश्नाला आपण प्रथम बक्षीस 1,00,000 रुपये, दुसरं बक्षीस 75,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 50,000 रुपये असे 3 बक्षीस आपण देतोय त्या प्रत्येक प्रश्नाला. तर ते 15 प्रश्नाचे बक्षीस अधिक आपण एक 16वा प्रश्न आहे जो मनाने लिहू शकता, ज्याने समाजाचा फायदा होईल. तर प्रत्येक प्रश्नाला लिहिण्यासाठी कोणत्याही तज्ञाची गरज नाही. शेतकरी लिहू शकतो, ज्याला अनुभव आहे तो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. नमस्कार. हा पॉडकास्ट व्यवसायाबद्दल नाही, पैशांबद्दल नाही. हा पॉडकास्ट आहे विचारांबद्दल. कारण कुठल्याही समाजाचं भविष्य त्याच्या संपत्तीवर नाही तर त्यांच्या विचारांवर ठरतं. महाराष्ट्रात शौर्याच्या, कीर्तीच्या, नेतृत्वाच्या असंख्य कथा आहे. पण आजही एक प्रश्न सतावत असतो. एवढी मोठी लोकसंख्या, एवढी मेहनत, एवढी जमीन, एवढी ताकद असतानाही आपल्या समाजातून मोठी कंपन्या, मोठे उद्योगपती किंवा मग जागतिक स्तरावरच्या कंपन्या जास्त आढळून येत नाही. आणि ते का? कुठे पैशांची कमी आहे का, किंवा मग शिक्षणात कमी आहे, की विचारांमध्ये कुठेतरी एक गाठ पडली आहे जी सोडवण्याची आज गरज आहे. या सगळ्या गोष्टींवरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी आहे आपल्यासोबत श्री कैलासराव तुरुकणे पाटील यांनी मराठा समाज चिंतनातून चिंतनमुक्तीकडे हे साहित्य लिहिलेलं आहे. हे पुस्तक फक्त वाचण्यासाठी नाही तर समाजाला स्वतःकडे बघण्यासाठी भाग पाडणारं एक चिंतन आहे. आजच्या संवादात आपण काही कठीण प्रश्न विचारणार आहोत आणि त्यावरचे उत्तरं देखील काही टोचणारे असतील किंवा मग तुम्हाला पटणारही नाही. पण एखाद्या समाजाचं भविष्य किंवा मग पुढची पिढी आपल्याला घडवायची असेल, काही कठीण प्रश्न विचारण्याची गरज असते आणि त्याच्यावर प्रकाश टाकण्याचीही गरज असते. चला तर मग चिंतनातून चिंतनमुक्तीकडे या प्रवासाला आपण सुरू करूया. सर नमस्ते. नमस्ते. थोडं परिचय आमच्या प्रेक्षकांना किंवा प्रेक्षकांना. मी कैलासराव तुरकणे पाटील. मी एक साधा व्यावसायिक आणि साध्या व्यवसायाच्या माध्यमातून मला अडचणी आल्या त्या हिशोबाने मी समाजासमोर काहीतरी आदर्श ठेवण्यासाठी किंवा काहीतरी दाखवण्यासाठी हे पुस्तकाचा एक आधार घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकंच. आपण आपल्या काही प्रश्न मांडले आहे तुमच्यासमोर, जे मला तरी वाटतं की आपल्या समाजाला पडलेले प्रश्न आहे किंवा युवकांना पडलेले प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार. बिझनेस ह्या विषयावरती शेकडो पुस्तक लिहिले आहेत. म्हणजे कोणीही वाचले तरी त्यांना त्याच्यातून भेटण्यासाठी काहीतरी आहे. पण तुम्ही मराठा समाजाला उद्देशून लिहिलेलं हे पुस्तक, मराठा समाज चिंतनातून चिंतनमुक्तीकडे, हे मराठा समाजाला उद्देशून का लिहिलं आहे आणि यात वेगळं काय आहे की मराठा समाजाला एक वेगळं ज्ञान मिळण्याची गरज आहे का? तर मी जे मराठा समाजाचं जे नाव तुम्हाला जे प्रत्येकाला खटकतं, आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला की मराठा समाज असं का? तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते असताना मराठा समाजाचा संकुचित विचार का करता? तर मला एक
प्रश्न असा सांगायचा आहे की जेव्हा मराठा समाज हा एक इतका मोठा आतंक मोठा समाज असून सुद्धा हा व्यवसायाकडं त्या दृष्टिकोनातून बघत नाही, म्हणून मी एक विचार केला की आपण सांगून तरी किती लोकांना सांगणार आहे किंवा चर्चा तरी किती लोकांसंग करणार आहे. त्यातून आपण एक चर्चा करायची ठरली का आपण एक लिखाणाशिवाय पर्याय नाही, आणि प्रत्येक विषयाला प्रत्येक गोष्टीला एक साहित्य पाहिजे असतं. तर ते साहित्य मराठा समाजाकडे मला कुठं दिसलं नाही. बरोबर. आणि मराठा समाजच का, तर मी ज्या समाजात जन्मलो त्या समाजाबद्दल मला जास्त माहिती आहे. इतरांबद्दल जर मी आरोप केले तर ते कोणाला पटणार नाही, कदाचित कोणाचा आरोप पण होऊ शकतो माझ्यावर, प्रतिआरोप पण होऊ शकतो. मला माझ्या समाजाचे जे प्रश्न आहे ते 99% प्रश्न मला माहिती आहे. त्यामुळे मी हे समाजाचं लिखाणाबाबत निर्णय घेतला आणि त्यातून समाजाला काय देता येईल, कारण मी 54 वर्षात जे अनुभव घेतले ते अनुभव मी या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला. मला जिथं जिथं अडचणी आल्या, ज्या ज्या ठिकाणी असं वाटलं की बा समाजाची ही चूक होते पण सांगू शकत नाही, कारण समाज हा नेतृत्वात असल्यामुळं कोणाचं ऐकायची तयारी नाही असं म्हटलं जातं. छत्रपतीचा शिवाजी महाराजांच्या नंतर समाजाला नेतृत्वच लाभलेलं नाही. अगदी खरं दिसलं ते, आणि त्यातून मी माझा वेळ काढून हे मांडायचा प्रयत्न केलाय. खूप छान सर. म्हणजे तुम्ही अगदी खरं बोललात की आपण जिथून आलोय, आपली परिस्थिती आपल्याला माहित आहे, तर आपल्या समाजाची परिस्थिती आपल्याला माहित असल्यामुळे तुम्ही त्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिलंय. हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे सर, फक्त व्यावसायिक दृष्टिकोनाने लिहिलंय की मराठी समाज श्रीमंत होत नाही ह्या मुद्द्याला घेऊन पकडला आहे? नाही, असं नाही म्हणता येणार की मराठा समाज श्रीमंत होत नाही, असं नाही, या मुद्द्याला धरून नाही. तर ज्या वेळेस व्यवसाय करण्यासाठी एक बेसिक ज्ञान पाहिजे असतं, कुठल्याही क्षेत्रामध्ये बेसिक ज्ञान पाहिजे असतं, तर ते नसल्यामुळं कितीही मोठा पैसा असेल किंवा श्रीमंत असेल, श्रीमंती भांडवल याचा काही एक संबंध नाही. याचा संबंध आहे तो तुमच्याकडं व्यवसायाबद्दलची जी नीती, जी माहिती पाहिजे असते, जिच्याबद्दल ज्ञान पाहिजे असतं, ते समाजाकडे आढळत नाही. त्यामुळं हे लिहिल्याशिवाय पर्याय नाही असं मला वाटायला लागलं, आणि सांगत नाही. कारण काही जे व्यावसायिक मोठी झालेली आहेत, झाले नाही असं नाही, परंतु ते जे व्यावसायिक मोठी झाली ती बाजूला जातात, त्यालाही काही कारण आहे. मोठा झालेला मनुष्य सामावून घेत नाही समाजाला असं म्हटलं जातं, तर त्यालाही काही कारण आहेत, त्याला आपणही समाजही कारणीभूत आहे असं मला वाटतं. तर सर, मी ह्याच प्रश्नाला पुढे थोडं एलॅबोरेट करतो. मराठी समाज श्रीमंत होत नाही हा पैशांचा प्रश्न आहे की मानसिकतेचा? नाही, तसे मानसिकता नाही म्हणता येणार. मराठा समाज श्रीमंत होत नाही असं नाही. मराठा समाज कोणी सांगितलं श्रीमंत नाही? भरपूर श्रीमंत आहेत, परंतु दोन गोष्टी आहेत. एक समाज समजला जातो तो व्यावसायिक समाज असतो. जो समाज खेळत्या भांडवलाला महत्त्व देतो, आणि मराठा समाज हा स्थावर मालमत्तेला महत्त्व देतो. त्याला फार काळाचा पुढचा विचार करून केला जातो, पण त्याची आजच्या याच्यामध्ये गरज नसते. ज्या गोष्टीचा आज विचार करावा, एक 50 वर्षापूर्वीचा, 100 वर्ष, तो विचार करून पुढे जाणं हे योग्य नाही. तर खेळतं भांडवल हे समाजालाच माहीत नाही. मुळात भांडवल समाज उभा करतो, सर्व करतो, पण दिसतानी तो ॲक्च्युली ते भांडवल आहे, तर तो हे करत असतो, आपण ज्याला म्हणतो स्थावर मालमत्तेमध्ये गुंतून आणि खेळत्या भांडवलासाठी कुणाकडे तरी हात पसरत असतो. त्यामुळे तो समाज श्रीमंत असून देखील नेहमी गरीब दिसतो, प्रत्येकापुढे हात पसरवणारा दिसतो, असंच आढळतं. असं माझ्या तरी निदर्शनास असं आलेलं आहे. बरोबर. म्हणजे पैसे आले की घर बांधणं, पैसे आले की जमीन घेणं, त्याच्यामध्ये भांडवल गुंतून जातं. हो, जे खेळतं भांडवल खेळवायला पाहिजे, जे आपल्याकडे एक व्यावसायिक जी मंडळी असते त्यांचं नेहमीच असतं की घर कितव्या वर्षी बांधलं पाहिजे, वयाच्या कितव्या वर्षानंतर बांधलं पाहिजे, गाडी कोणती वापरली पाहिजे, हे ठरलेलं असतं. त्यांचं बेसिक एक उत्पन्नाच्या माध्यमातून ते घेतलेलं असतं. परंतु आम्हाला असं वाटतं, आमचा एक व्यवसाय सुरू झाला किंवा कुठून उत्पन्न आलं की आम्हाला असं वाटत असतं आम्ही पहिलं घर बांधलं पाहिजे, दुसरी मोठी गाडी घेतली पाहिजे, कारण दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतो. मराठा समाजात जे प्रश्न आहेत तर ते दाखवण्यासाठी केले जातात, गरजेसाठी नाही केले जातात. व्यावसायिक समाज नेहमी गरजेसाठी करत असतो, गरजेपुरतच करत असतो, आणि आपल्या भांडवलाच्या उत्पन्नाच्या 50% तो खर्च करत असतो. आम्ही भांडवलच खर्च करायला निघतो. हा आमचा दोष मला तरी दिसलेला आहे आतापर्यंतचा. अगदी बरोबर सर. आपल्या समाजात, मराठा समाजात टॅलेंटला जास्त महत्त्व आहे का
ओळख असते, संबंधाला नातेसंबंध महत्व असतात. असतं. हो, तर आपल्या समाजामध्ये एकतर हुशारीला महत्त्व दिलं जात नाही किंवा हुशार माणसाला महत्त्व दिलं जात नाही. महत्त्व दिलं जातं ते कोणाला दिलं जातं, तर आपल्यापेक्षा श्रीमंत दिसणाऱ्या माणसाला बरोबर. किंवा समाजात कुणीतरी कुणीतरी मामा असेल, काका असेल, या गोष्टीला, ते हुशारीला नाही. आपण जर हुशारीला महत्त्व दिलं असतं तर काहीतरी शिकलो असतो. परंतु आम्ही एखाद्या गोष्टीला, हुशार माणसाला आम्हाला डॉमिनेट करायची सवय आहे. ती मराठा समाजामध्ये दिसून येते, समाजालाही दिसते आणि आम्हाला पण दिसते. मी 54 वर्षाच्या अनुभवामध्ये ह्याच गोष्टी अनुभवल्या. हुशार माणूस असला की त्याला लांब लोटलं जातं, त्याला एक बेसिक गोष्टीकडे लोटलं जातं. आणि ज्यावेळेस एखादा श्रीमंत माणूस असेल तर त्याला विचार नसला तरी तो मांडण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्याला दाखवल्या जातं का आपण फार मोठे आहोत, बरोबर. काहीतरी आहोत, आणि ते त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. बरोबर. हा समाजाचा काही अंशी दोष दिसतोय मला. बरोबर. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं, कोणी एखादं काही चांगलं सांगत असलं त्याला मास्तर म्हणून उपमा भेटते. गावामध्ये मास्तर म्हणतात नाही का? हो, पण मग तो काहीतरी त्यांनी विचार केलाय आणि तो बरोबरही असू शकतो, याच्यावरती कोणी चिंतन करत नाही, यावर तर कोणी विचार करायला तयार नाही. कारण त्यांनी सांगितलं असं असतं की एखाद्या एखाद्या श्रीमंत माणसाने किंवा लोकांच्या दृष्टीने पैशावाल्या असल्या माणसाने जर एखादी गोष्ट समाजासमोर मांडली, तर ती जर तो म्हणला दक्षिणेला सूर्य उगवतो तर तो मान्य करतो. कारण आम्ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा समाज मला वाटत नाही. तो माळवत्या सूर्याला नमस्कार करतो. लोक उभारणाऱ्या बरोबर. व्यक्तीकडे बघत असता, पण आम्ही बघताना एखाद्या पडलेल्या व्यक्तीकडे लक्ष देतो का आपल्याला कोणाला तरी डॉमिनेट करता यावं. हे समाजामध्ये दिसतंय, वास्तविक चित्र आहे. आणि कुठेतरी याच्यामुळं काय होतं की आपला जो टॅलेंट आहे, प्रत्येकामध्ये आपली वेगळी कला आहे. कोणी स्पोर्ट्समध्ये चांगलं आहे, कोणी गायनात चांगलं आहे, कोणी म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये चांगलं आहे. पण समाज पैशाला महत्त्व दिल्यामुळं हे सगळं टॅलेंट कुठेतरी नोकरी मागे जात आहे किंवा मग पैशांमागे धावत आहे. बरोबर. हा प्रश्न माझा असा आहे की मराठा समाज भावनिक आहे जास्त, की तो फायनान्शियल प्लॅनिंग करू नाही शकत, त्याच्या मागे त्याचं काय कारण असू शकतं? नाही, तसं बघितलं तर असं मला मला वाटतं, जी आमची पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे, आमच्याकडं एक अधिकार पद्धती, आम्ही ज्याला म्हणतो एकाधिकार पद्धती असावं. जसं घरामध्ये एखादा हुशार व्यक्ती असेल, हुशार असेल किंवा वारसा हक्काने चालत आलेली व्यक्ती म्हणू आपण त्याला, तर तो सर्व त्याच्याकडे अधिकार त्याच्याकडे दिसत गेले. त्याच्यामुळे नेहमीप्रमाणे सवय अशी लागलेली की जेव्हा आपण काहीतरी हे करत असतो, आपण कोणाला तरी एक माणसाला प्रमोट करत असतो घरामध्ये, आणि ज्याला हुशारी असेल किंवा नसेल याच्याशी काही हे नसतं, पण वारसा हक्काप्रमाणे आम्ही महत्त्व देतो. त्याच्यामुळं त्याचा परिणाम आज पुढच्या पिढ्यांवर तोच दिसतोय. अजून एक कारण जे मला आढळून येतं, याच्यावर तुम्ही थोडा प्रकाश टाका, की कामाची लाज आणि प्रतिष्ठेच्या कल्पना आर्थिक प्रगती किती मोठा अडथळा आहे? नाही, का अशी लाज वाटते असं नाही म्हणता येणार. समाज जिथं शेण भरायला लाजत नाही, जिथं पाणी भरायला लाजत नाही, जिथं अर्ध्या कपड्यावर चालायला लाजत नाही, तिथं समाजाला लाज वाटायचं काय कारण आहे? लाज नाही वाटत, त्याबद्दलचं ज्ञान नाही आहे. कोणत्याही एखादा व्यवसाय करायचा असेल तर त्याला ज्ञान पाहिजे असतं, त्याला पार्श्वभूमी पाहिजे असते, तर ती मराठा समाजाकडे नाही. त्याचं कारण असं आहे की पूर्वीपासून हा समाज एक शेतीकडे बघतो. शेती पण हा एक व्यवसाय आहे, पण त्याच्याकडे पाहताना आम्ही शेती व्यवसाय म्हणून बघितलं नाही, तर आम्ही एक पारंपरिक गोष्ट म्हणून बघितलं, तो करतो म्हणून मी करतो, तर हे नाही चालणार. यापुढं तरी शेतीला पूर्वीची गोष्ट अशी होती की पूर्वी उत्तम शेती होती, मध्यम व्यापार होता आणि कनिष्ठ नोकरी होती असं म्हटलं जातं. परंतु आजची परिस्थिती अशी आहे का उत्तम व्यापार झाला आणि उत्तम नोकरी झाली, कनिष्ठ शेती झाली, असा प्रकार झाला. उलट झालं, ते थोडं उलट पालट झालं. त्याच्यामुळं हे जे दिसताना हे आपल्याला दिसतं लाज वाटते, लाज वाटली नसतं, लाजही वाटणार नाही, परंतु त्याबद्दलचं ज्ञान पाहिजे, त्या विषयाबद्दलचं ज्ञान त्याला आलं पाहिजे, मग तो लाजणार नाही, असं मला वाटतं. तर मराठा समाज प्रामुख्याने म्हणजे मेजॉरिटी आपलं शेतकरी समाज आहे, तर म्हणजे पिकवण्याची तर लाज नाही, तिथे ते शेण काढताय, हे सगळ्या गोष्टी करतात, पण जेव्हा विकण्याची वेळ येते तेव्हा आपला शेतकरी समाज कुठं कमी पडतो?
नाही, आता जो पिकवतो एकच गोष्ट असते, ज्याला एक गोष्ट परफेक्ट जमते ती दुसरी जमलच असं नाही, परंतु त्या माध्यमातून ज्ञान घेण्याची तयारी पाहिजे असते. तर ती समाज ती तयारी करत नाही असं दिसतं. का आपण एक 4 महिन्याचं पीक असेल, 4 महिन्याच्या पिकासाठी आपण वेळ देतो, भरपूर सगळ्या मोठ्या प्रमाणात हे करतो, पण त्याच्यासाठी विक्रीसाठी जे 4 दिवस लागतात किंवा 5 दिवस लागतात, तर ती तयारी नसते. उदाहरणार्थ मी सांगतो, मी नेहमी म्हणत असतो, अरे जे हायवे तयार झाले ते तुम्हाला व्यापाराचं माध्यम तयार झालं. तुम्ही एखाद्या ठिकाणी एका उंच ठिकाणी जाऊन तुम्ही एखादा तुमचा माल आलेला आहे, तो तिथं विका. तिथं विकायची सवय लागा. एक गाडी उभी राहिली, दुसरी गाडी उभी राहील, तुम्हाला ते विकण्यासाठी फार वेळ लागणार नाही. परंतु ती तयारी आपली नसते. आम्ही 4 दिवस कसं काय थांबायचं, आम्ही बाकीचं काय करायचं, हे प्रश्न असतात. प्रश्न त्यांनी निर्माण होणार नाही. प्रत्येक व्यापाऱ्याकडे बघितलं जातं तर व्यापाऱ्याचं टाईमचं लिमिट बघा. आणि शेतकरी जे म्हणतो आपण करून मोकळं झालं, असं नाही चालणार. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी टाइम द्यावा लागतो, वेळ द्यावा लागतो. वेळेला किंमत ज्या प्रकारे सारीचं पाणी येताना तुम्ही रात्रंदिवस बसलेले असतात, ते 4 दिवसच आहे. तेच तुम्हाला माहिती पाहिजे का आमच्याकडे 4 दिवस सीझन आहे, त्या सीझन मध्ये आम्ही विकलं पाहिजे. हे आम्हाला कधीच आढळत नाही. आम्ही त्याच्याकडे लक्ष करत नाही. आम्ही माल काढून झोपी जातो. हा काय प्रकार आहे? तुम्हाला काय आउटपुट मिळेल त्याच्यातून? जे व्यापारी करतो, प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करतो, ते वर्गीकरण आम्हाला जमत नाही. कोणताही माल असेल, त्या मालामध्ये आम्ही एक्स भरला की नेऊन बाजारात विकतो. हे तर घडणारच आहे ना. बरोबर. एकदा असाच किस्सा सांगतो तुम्हाला की आमची द्राक्षाची शेती कोविडमध्ये म्हणजे सगळं स्तब्ध झालेलं होतं. आमच्या विक्री पण बंद झालेली होती किंवा मग रेट एवढे भेटत नव्हते. तर मग आम्ही असं ठरवलं होतं की आपण एक काम करू मित्रांमध्ये की आपण जाऊन शहरात विकून येऊ. आपण डायरेक्ट बघू तरी विकून काय होतं बघू. तर आम्ही गेलो तिथं आणि ह्या प्रोसेसमध्ये आम्हाला सगळ्या अडचणी बघायला भेटल्या नाही का, काय काय अडचणी येतात की व्यापारी असो कोणी असो. तर हे धाडस शेतकरी करत नाही. हे तुमचं म्हणणं बरोबर की ती ग्रोथ शिकण्याची जी आवड आहे किंवा मग शिकण्याची जी जिज्ञासा आहे ती कुठेतरी कमी पडते. अजून एक प्रश्न असाच की आज आपला मराठा तरुण आहे, तो बिझनेसपेक्षा जॉबकडे जास्त वळतोय. त्याला तिथे जास्त रस वाटतोय. घरच्यांना पण तिथे आनंद आहे की मुलगा जॉबला लागला. आणि बिझनेसपेक्षा किंवा मग बाकीच्या व्यवसायांपेक्षा जॉबला जास्त हे भेटते, प्रोत्साहन भेटतं का? नाही, कसं असतं, ज्यावेळेस तुम्ही शेतीकडे बघताना किंवा व्यवसायाकडे बघताना बघितलं जातं, त्यावेळेस मी आधीच तुमच्या आधीच्या प्रश्नामध्ये क्लिअर केले किंवा तुम्हाला त्याबद्दल ज्ञान नसतं आणि प्रत्येक गोष्टीत आपल्याला रिस्क वाटत नाही. ज्या व्यवसायात आपण असतो त्याच्यात आपल्याला रिस्क वाटत नाही, पण नवीन गोष्टीत ज्यावेळेस जायचं असतं त्यावेळेस ती रिस्क वाटत असते. रिस्क कशात नाहीये, प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे. ज्यावेळेस व्यवसाय करायला जाता तुम्हाला बाकीच्या गोष्टी माहीत नसतात. ज्यावेळेस व्यवसाय करायला जातात त्यावेळेस असं प्रत्येक गोष्ट अशी बरीचशी दुकानदार छोट्यामध्ये मी पाहिलेली, तर ती एखाद्या गोष्टीवर एक्सपायरी असेल तर ती विकायच्या आधीच, खरेदी करायच्या आधीच विचारता की 4 दिवसात हे विकन का नाही. अरे पण मी असं म्हणतो, जो केळावाला बघा, चौकामध्ये केळावाला जातो, तो गाडीवरून आणतो, सकाळी संध्याकाळी खराब होणारे असतात. तो रिस्क घ्यायला घाबरत नाही. तुम्ही तर कुठलं तरी सेटअप घेऊन आलेला असतात, ते तुम्हाला रिस्क वाटते. रिस्क कशात नाहीये. तुम्ही रस्त्याने जाताना तुम्ही नीट जाणार आहे, त्याची रिस्क, ती रिस्क नाही का? गाडी चालवताना रिस्क नाही का? कोणतीही कार चालवताना प्रत्येक गोष्टी रिस्क आहे. रिस्क तर घ्यावाच लागेल ना, त्याशिवाय कसं ते होईल. व्यापारी जो दिसतो, व्यापारी समाजातला जो व्यक्ती दिसतो, त्यांनी रिस्क घेतलेली असते, रिस्क पेलावण्याची तयारी केलेली असते. आणि शेतकऱ्याला वाटतं ही बाकीची रिस्क आहे, इकडे रिस्क आहे. ती रिस्क नाहीये. जो ज्यावेळेस ज्यावेळेस पीक शेतीमध्ये पेरणी करतो, ज्यावेळेस लागण करतो, त्यावेळेस उगणच का काय असा विचार करतो का? तो त्याच्यासाठी पेशन्स ठेवतो ना. तुमच्याकडे ते पेशन्स हवे असतात, ते असले पाहिजे तरच. आणि थोडं थोडं करून, म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्टीत जर हे केले, जर पडले, तर त्याच्यात सातत्य आलं पाहिजे. सातत्य आपल्याकडे दिसत नाही, आपण दरसोड करतो. तर हा एक प्रकार आहे त्याचा. कन्सिस्टन्सी नसल्यामुळे बिझनेस मध्ये ग्रोथ होत नाही. ग्रोथ होत.
आणि त्याच्यामुळे बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या समाजाचा असं झालं की रिस्क असते. रिस्क असते. पण बिझनेस काही नाही तर रिस्क मॅनेज करून करण्यात आपण अपयशी ठरलो असं म्हणता येईल. तुम्हाला मोठं व्हायचं असेल, मोठा विचार करायचा असेल तर रिस्क घ्यावा लागेल. आणि जितकी मोठी रिस्क दिसते तितका प्रॉफिट पण मोठा असतो. त्याकडे त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. त्या वेळेची बंधनं न पाळता त्याला आपण अहोरात्र ज्याला म्हणतो, जोपर्यंत तुम्ही सेटल होत नाही तोपर्यंत अहोरात्र लढण्याची तुमची तयारी पाहिजे असते, ती ठेवली पाहिजे. बरोबर. तर ते एक मेन कारण आहे की आपला मराठी तरुण रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी कमी झाली आहे त्यांची, की रिस्क घेण्याची क्षमता आता राहिली नाही किंवा मग नाके बरोबर असल्यामुळे मग घरच्यांचं म्हणणं आहे की जॉबलाच जा. बरोबर. तर अजून एक नवीन असा चर्चेचा विषय म्हणजे की टी व्हीवर बघतो की आपण AI आलं, नवीन नवीन वॉर झाले, हे झाले ते झाले, भविष्य एकदम अंधारात दिसतंय आपल्या समाजाला न्यूज बघून बघून. तर घरच्यांचं पण म्हणणं काय येतं की तू झेप नको घेऊ, रिस्क नको घेऊ. तर घरच्यांच्या म्हणण्यानुसार मग हा कुठंतरी रिस्क काय म्हणता न घेता कुठंतरी नोकरीला लागणार, कुठंतरी हे लागणार. हा किती मोठा विषय आहे याच्यावर. नाही, आता नोकरीला लागणं, सुरक्षितता असं 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 म्हटलं जातं. जी सुरक्षितता हवी ती दिसत असते, त्याला नेहमी सुरक्षित पाहिजे असतं. बरोबर. तर रिस्क नको वाटत असते. पण हे चुकीचं आहे. रिस्क कुठंतरी घेतली पाहिजे. मी आधी पण सांगितलं, घ्यायलाच पाहिजे. रिस्क शिवाय काहीच होणार नाही. आणि सुरक्षित राहून तुम्ही काय राहणार आहे? कुठं सुरक्षित राहणार आहे? जर आज तुम्हाला रिस्क घ्यायची तयारी असेल तर छोटी नोकरी करून किंवा छोटं स्वप्न मोठी असेल तर तुम्हाला छोट्या नोकरीत किंवा छोट्या कामात काही एक साध्य होणार नाही. तुम्हाला गरुड झेप घ्यायची असं जर स्वप्न असेल, और दुसरा करतो मला पण केलं पाहिजे हे जर वाटत असेल तर तुम्हाला रिस्क ही अनिवार्य आहे, घ्यावाच लागेल, असं माझं तरी मत आहे. पण ह्या केसमध्ये जे आपले वडीलधारे लोक आहे यांच्या अगेन्स्ट जाऊन किंवा मग यांचं समर्थन नसताना ह्या गोष्टी कशा कराव्या हे मोठा प्रश्न असतो तरुणांना. नाही, आता जी मोठी म्हणतात ते कसं असतं, ज्यावेळेस तरुणाचा एक विचार असतो आणि ज्या वयाचा आपण ज्याला जनरेशन गॅप म्हणतो, तो जनरेशन गॅप आहे, तो जो मी विचार करतो तो माझी मुलं करतीलच असं नाही. बरोबर. पण मी त्याला मुलांनी मला ती गोष्ट प्रूव्ह करून दाखवली पाहिजे. मलाही दाखवलं पाहिजे का बाबा मी हे करू शकतो. त्यांनी कुठल्या तरी माध्यमातून मला प्रूव्ह केलं पाहिजे. मी सांगण्यासाठी त्याला प्रेरित करीन आणि मलाही ते पटलं पाहिजे. ही गोष्ट मुलांच्या हातात आहे, घरच्यांच्या. कारण जी माणसं आहे जी कदाचित कमी शिकलेली असतील, त्यांनी पैसा उभा केलेला असेल तर फार पोटाला चिमटा घेऊन उभा केलेला असेल, पण ते देण्यासाठी त्याच्यावर विश्वास पाहिजे ना. तो विश्वास त्या समाजाला निर्माण करण्यासाठी तरुण पिढीला पुढे यावं लागेल. बरोबर. त्याशिवाय घरातला व्यक्ती हा म्हणणार नाही असं मला वाटतं. एकदम सुंदर उत्तर होतं सर, एकदम स्पॉट ऑन. म्हणजे जॉब मिळवायचा असेल तरी आपल्याला आपलं जो आहे स्वतःला सिद्ध करावं लागतं. बरोबर. स्वतःला सिद्ध करावं लागतं. तर मग इथे तर आपल्याला व्यवसाय करायचा तर घरच्यांना स्वतःला सिद्ध केल्याशिवाय त्यांचं समर्थन भेटणं शक्य नाही. समर्थनही शक्य नाही आणि त्यांनी पैसा लावणं किंवा एखाद्या गोष्टी बँकेला पुढे येणं हे शक्य नाही ना. तुम्हाला सिद्ध करावं लागते, प्रत्येक ठिकाणी सिद्धच करावं लागेल. ऍक्च्युअली तर तुम्ही म्हटलं की तरुणांना स्वतःला सिद्ध करायला लागेल, पण आजकाल काय तरुण 2 रील बघतो, मोटिवेशन घेतो, पण मग कुठेतरी जी सातत्य म्हणताय ते कुठेतरी लॅक होत आहे. तर त्यासाठी काय करणं गरजेचं आहे तरुणांनी? नाही, रील बघून जर कोणी मोठा झाला असता तर कष्ट करायची गरज काय होती? कोणाची रील बघून, कोणाचं मोटिवेशन घेऊन किंवा कोणी हे करून कधीही काही होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतील. एखाद्याने जर समजा या गोष्टी तरुणांना हे वाटत असेल का बाबा आम्ही काहीतरी कोणाचं तरी मोटिवेशन घेऊ, कोणाकडे तरी बघून आम्ही त्या गाडीचं स्वप्न बघू, त्या बंगल्याचं स्वप्न बघू, त्या मोठमोठ्या व्यवसायाचं स्वप्न, ते तर शक्य नाहीये. तुम्हाला मुळात तुमचा पाया कुठं आहे, तो पाया भक्कम आहेत की नाही हे प्रथम बघावं लागेल. आणि त्या माध्यमातून तुम्हाला त्या गोष्टीकडे तो विचार करावा लागेल त्या अनुषंगाने. अन्यथा तुम्ही कुठेही असणार नाही असं मला तरी दिसतंय. बरोबर. म्हणजे स्वप्न जरी मोठे असले तरी तुम्हाला स्वतःला एकदम रियालिटी चेक घेणं गरजेचं आहे की पहिलं तुम्ही आजूबाजूला बघा तुमच्याकडे काय गोष्टी आहे काय नाही,
आणि त्या बेसिसवरती तुम्ही ऍक्शन घ्या, म्हणजे मोठं तुमचं स्वप्न. तुम्ही पुढे जाऊ शकता, तुम्ही आहे त्या त्या स्थितीला बदलू शकता. येस येस येस. आणि हीच पिढी, आता तुम्ही म्हटलं रील्स वगैरे आपलं बोलतोच आहे, तर या रील काढण्यात, फोटो काढण्यात कुठेतरी व्यस्त आहे, की सोशल मीडियासाठी ते भारी फोटो काढताय, भारी भारी रील बनवत आहे, पण स्वतः ब्रँड उभं करणं त्यांना अजून शक्य झालं नाही का? नाही, आता रील बघणार आहे, आता मी तरी बघतो जे जे रील वगैरे तयार करतात त्यांनीही मोठं साम्राज्य उभं केलं, त्यांनीही त्याच्यातून ब्रँड उभा केलाय, असं काही नाही. तर तुम्ही एखाद्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही ब्रँड उभा करू शकता, असं काही नाही. आहे त्या स्थितीत अभ्यास करून जर तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही तुम्ही आहे त्या स्थितीत ब्रँड बनवू शकता. ब्रँड म्हणजे काय असतं? प्रत्येक जण विचारतो ब्रँड ब्रँड. मराठ्यांना हेच माहित नाही, ब्रँड म्हणजे फक्त सातत्य असतं. सातत्य असलं तोच ब्रँड असतो. ओके, बरोबर. तुमची ओळख हा म्हणजे ब्रँड म्हणता येईल. ब्रँड म्हणता येईल, त्या ब्रँड म्हणावं लागेल आणि त्याला सातत्य टिकवलं पाहिजे. Yes. तुमचे आहे ते आम्ही म्हणतो, आम्ही फक्त समजतो, आम्ही फार मोठे बागायतदार होतो, फार मोठे अरे पण आज जर आम्ही आमच्यासारखी लोक जर आज जाऊन जर घरकुलासाठी जर अर्ज करत असतील तर आमचा तो ब्रँड कुठे टिकला? त्या ब्रँडला खंडन झालंय की. ऍक्च्युली आपल्या समाजात लोक रिस्क घ्यायला घाबरताय का? की आपण आधी जे आपले मावळे होते, तर सह्याद्री असो किंवा मग काहीही असो, कुठलाही युद्ध असो, ते नेहमी लढायला तयार असायचे किंवा नवीन एक्सप्लोअर करायला तयार असायचे, नवीन जागा, नवीन गोष्टी. आज ती रिस्क घेण्याची क्षमता कुठे हरवली का? ते हरवली म्हणता येणार नाही, परंतु आज त्या काळाची गरज ती वेगळी होती, आजची गरज वेगळी आहे. आज त्यावेळेचे लढवय त्यावेळेची गरज होती, आजची लढवय आजची गरज आहे. तर त्यावेळेस लढलं पाहिजे होतं, त्यावेळेस ग्राउंड लेवलला ते करतं. आजची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला आज जे युद्ध आहे ते प्रत्येक स्पर्धेचं युग आहे. त्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही तलवारीच घेतल्या पाहिजे, बंदुकीच घेतल्या पाहिजे असं नाहीये. तर ती जी रिस्क घेताय तुम्ही, जे याच्यासाठी पाहिजे, तर ती त्या व्यवसायाला अनुसरून तुम्ही ती रिस्क घेण्याची तयारी पाहिजे, त्या अनुसरून तुम्ही लढलं पाहिजे. असं त्याला रिस्क म्हणता येणार नाही, ते त्या काळाची गरज म्हणावं लागेल. आजच्या काळाची गरज, आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असणं, प्रत्येक क्षेत्रात काम करणं आणि स्वतःला सिद्ध करणं हेच होत आहे. ओके, रिस्क घेणं म्हणजे नेमकी काय, याच्यावर तुम्हाला काही प्रकाश टाकता येईल का? नाही, रिस्क घेणं म्हणजे एखाद्या कामाबद्दल, समजा एखादी गोष्ट करतो आपण, त्याला आपण रिस्क समजतो, ते कामच असतं, ते एक कामाचाच प्रकार असतो. परंतु काहींना ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहित नाही ती आपल्याला रिस्क वाटत असते. एखाद्या नवीन काम करताना आपण एखाद्या गावाला जाताना आपल्याला जर त्याबद्दल माहिती असेल तर आपण उठलो की त्या गावाचा रस्ता पकडतो. पण ज्यावेळेस आपल्याला नवीन असतं, सगळं असतं, त्यावेळेस आपण सगळ्या टूथपेस्ट सहित सर्व तयारी करून आपण निघत असतो नेहमी, की आपण तिथं जायचंय म्हणलो, तिथं काय असेल, तिथं राहण्याची व्यवस्था कशी असेल, या सगळ्या गोष्टीबद्दल अनुभव नसतो आपण. त्यामुळे आपण सगळी तयारी करून जातो. ती रिस्क नाही, तर त्याबद्दल ज्ञान नसल्यामुळं ती आपल्याला रिस्क वाटत असते. ओके, तर सर्व गोष्ट समानच असते, फक्त रिस्क माहिती नसल्यामुळं प्रत्येक गोष्ट आपल्याला रिस्की वाटत असते. रिस्क असं काही नसतं. म्हणजे एखाद्याने कधी त्याच्या आयुष्यात शेतात पाय जरी ठेवले नसेल, तो शेती करायला उतरला तर त्याच्यासाठी ती रिस्कच आहे. पण जो 30-40 वर्षापासून शेती करतो त्याच्यासाठी ते रोजचंच काम आहे, म्हणजे ज्ञानाचाच विषय आहे. ज्ञानाचा विषय. परफेक्ट. तुम्ही आता पुस्तक व्यावसायिक दृष्टिकोनाने जे लिहिलं आहे, पण माझा प्रश्न असा आहे की बिझनेस करणं हे प्रत्येकाला शक्य आहे का, की एकदम ठराविक लोकच बिझनेस करू शकतात आणि बाकीच्यांनी जॉबच करावा, असं असतं का? नाही, हा आता तुमच्या जो प्रत्येक गोष्ट असते ती प्रत्येकाचा रिस्क फॅक्टर, म्हणजे आपण ज्याला म्हणतो, जी विचार करण्याची क्षमता, प्रत्येकाची क्षमता व्यवसाय करायचीच असेल असं नाही, प्रत्येकाची नोकरी करण्याचीच असेल असं नाही. प्रत्येकाच्या बुद्धी अंकामध्ये फरक असतो. काहींना मोठं व्हायचं असेल तर व्यवसाय एक माध्यम आहे, त्यातून माणूस मोठा होऊ शकतो असं प्रत्येकाला वाटत असतं आणि आहे देखील. तुम्ही रिस्क घेता म्हणजे तुम्ही वेळेचे बंधन न पाळता सर्व करताना, कारण तुम्ही ज्यावेळेस जास्त वेळ देता त्यावेळेस तुम्हाला थोडं 2 पैसे जास्त मिळतात. ती नोकरीमध्ये ती गोष्ट नसते कदाचित हे करण्यासाठी. आणि जितकी तुम्ही रिस्क घेणार तितक्या व्यवसायामध्ये तुम्ही परफेक्ट होत असतात.
बरेचसे आपले हुशार तरुण आहे, पण मग ते कुठेतरी कमी पगाराच्या नोकरीवरती जॉब करताय किंवा नोकरी करताय, आणि तिथेच एक व्यक्ती आहे जो शिकलेला पण नाही, पण तो असं काहीतरी काम करतो जो आपण खाली बघतो त्या कामाला, की समजा रस्त्यावरती वडापाव विकणं, चहा विकणं, पण तो नोकरदारापेक्षा जास्त कमवतोय. तर इथे ती आपली लोक लाज वाटते कामाची, त्याच्यामुळे मागे राहिली आहे का? माझा परत परत एक तो प्रश्न तुमच्यासाठी. तर तो समाजाला ज्याबद्दल माहिती नाहीये, असं मी आधी पण तुम्हाला सांगितलं की समाजाला ज्या गोष्टीबद्दल माहितीच नाहीये त्या गोष्टीबद्दल समाज समाज त्याकडे वेगळ्या नजरेने बघतो, वेगळ्या नजरेने बघत असतो. नोकरी म्हणजे एक चांगले कपडे घालून जाणं, काहीतरी हे करणं आणि लोकांना दाखवण्यासाठी सगळ्या गोष्टी एक आपण ज्याला म्हणतो सूट बोटात येतो, सगळं ते होतं. आणि ज्यावेळेस वडापाव विकतो त्यावेळेस त्याचे तेलकट कपडे, त्याचे लोकांनी दिलेला आवाज, हा लोकांच्या एक डोक्यात बसलेला असतो. हा एक काहीतरी एक तुच्छ माणूस समजला जातो. तो पैसे कमवतो की तू त्याच्यापेक्षाही त्याला वागणूक कशी दिली जाते हे पण पाहिलं जातं. आणि समाजामध्ये त्या गोष्टीमुळेच कदाचित मला असं वाटतं की व्यवसायाकडे बघताना लोक असं बघत असतील की व्यवसाय म्हणजे एक खालच्या दर्जाचं काम आहे असं समजलं जातं. परंतु ह्या गोष्टीकडं ज्याला पैसा मिळवायचा आहे त्यांनी या गोष्टीकडे बघण्याची गरज नाहीये. कोण काय म्हणतो त्यापेक्षा एक वेळ अशी येते की ज्यावेळेस तुमचा ब्रँड निर्माण होतो, ज्यावेळेस तुमचं नाव तयार होतं, त्यावेळेस कुणीही तुम्हाला त्या भावनेतून बघत नाही किंवा त्या नजरेतून बघत नाही, त्या आवाजातून बघत नाही. तर जी जी प्रगती असते ती प्रगती तुमच्या न लाजल्यामुळे होत असते. आणि त्यानंतर त्याची प्रगती असते. सुरुवातीला तो कुणीही असेल तरी सुरुवातीला तुम्ही सर्व्हिसमध्ये गेले तरी तुम्हाला छोट्या पगारावर काम करावं लागेल, नंतरच तुम्हाला वाढत जाईल. त्याच प्रकारचा व्यवसाय, पण ते सातत्य ते टिकवण्याची तयारी आपली असली पाहिजे आणि ठेवली पाहिजे. बरोबर. तर आपण परत तरुणांवरती एक प्रश्न आहे की तरुण बिझनेस स्टार्ट करतात, व्यवसाय स्टार्ट करतात, त्यांना अनेकदा अपयश येतं किंवा मग त्यांना खूप कष्ट करायला लागतात ते व्यवसाय टिकवण्यासाठी, चालवत राहण्यासाठी, आणि मग एक सॅच्युरेशन पॉइंट येतो तेव्हा ते विचार करतात, अरे यार आपण उगाच हे व्यवसाय करतोय, आपण जॉब केला असतं तर बरं झालं असतं. माझ्या मित्रांनी इकडे जॉब केला, तिकडे जॉब केला, त्याचं लग्नही चांगल्या ठिकाणी झालं, त्याचं गाडी झाली, बंगला झाला, आपल्या अजून गोष्टी स्टेबल नाही, तर ते कुठं चुकताय? नाही, आता ज्यावेळेस तुम्ही नोकरीसाठी जाता तर तुमच्याकडे एक डिग्री असते, डिग्री फॅक्टर असते तुमच्याकडे. कुठंतरी शिक्का असतो का बाबा यांनी या क्षेत्रामध्ये डिग्री मिळवलेली आहे, असं हे केलेलं आहे. आणि तुम्ही त्याच्यासाठी 4 वर्ष 5 वर्ष घातलेली असतात. कुठल्या तरी डिग्रीसाठी कुठंतरी इंटर्नशिप करून वगैरे 4-5 वर्ष तुम्ही घातलेली असतात. परंतु तुम्ही व्यवसाय करताना असा विचार करत नाही का मी किती दिवस दिलेले यासाठी आणि मी तुमच्याकडे पैसा आहे म्हणजे तुम्ही व्यवसाय करू शकता, हा गैरसमज असतो. तर माझ्याकडे पैसा आहे मी काही करू शकतो असं नाहीये. त्या विषयाबद्दलचं जे तुम्ही डिग्रीसाठी दिलेलं छोट्याशा 15-20 हजारच्या नोकरीसाठी तुम्ही जे 5 वर्ष घातलेले असतात तेव्हा तुम्हाला कुठेतरी नोकरी मिळते. आणि मग तुम्ही ज्यावेळेस एखादा नवीन व्यवसाय करतो, त्याच्यात काहीतरी करायचं म्हणून करतो, तो पैसा टाकायला निघतो, त्या पैशाने कसं शक्य आहे? ज्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, ज्या गोष्टीबद्दल माहिती नाही, ज्याबद्दल ज्ञान नाही, त्या गोष्टीवर तुम्ही कसं काय असं म्हणू शकता की मी हे करू शकतो ठामपणे? तुम्ही ठामपणे कधी म्हणू शकता? ज्यावेळेस तुम्हाला त्या विषयाचं ज्ञान असेल त्याबद्दल तुम्ही म्हणू शकता. तुमच्याकडं भांडवल आहे, सर्व फार मोठी परिस्थिती आहे म्हणून तुम्ही तो व्यवसाय नाही करू शकत. तुम्ही ज्ञानाने तो व्यवसाय करू शकता, त्या विषयाच्या ज्ञानाने करू शकता. असा व्यवसाय, बिझनेस वगैरे धंदा हे करू शकत नाही. तुम्ही किती कष्ट घेताय याला काही किंमत नाही, तुम्हाला त्या इंडस्ट्रीचं नॉलेज असणं खूप नॉलेज गरजेचं आहे. महत्वाचं. तर याच्यावरतीच आता याला निगडीत एक क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला, की हे नॉलेज मिळवण्यासाठी किंवा मग बिझनेस करू शकतो ही मानसिकता किंवा मग हा आत्मविश्वास भेटण्यासाठी काय करायला पाहिजे? तो आपण व्यवसाय करू शकतो किंवा केला पाहिजे यासाठी आपल्याला ज्या गोष्टी असतात, ज्या आपण प्राथमिक स्वरूपात आपल्याला त्याबद्दल एक आवड पाहिजे. मुळात जो व्यवसाय करायचा त्याबद्दल आवड पाहिजे. त्याबद्दल आपल्याला कुणाचं तरी अनुकरण केलं पाहिजे.
आपण उठून एखाद्या ठिकाणी जाऊन, समजा जागा असेल, याचं पण ज्ञान पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तुम्हाला त्याबद्दल पाहिजे, माहिती असतं पाहिजे. एखादे तुम्ही समजा एखाद्या हॉस्पिटल समोर गेले, तुम्हाला ज्ञान नाही, तुम्ही उठले आणि जर समजा किराणा दुकान टाकायला गेले, तर तिथं ते चालणार नाही. तिथं मेडिकलची गरज आहे. तुम्हाला त्या जागेचं महत्व कळलं पाहिजे, की कुठं काय केलं पाहिजे हे नवीन माणसाला कळलं पाहिजे. कुठंही बिझनेस उभा करू शकतो. तो कोण असतो? खरा व्यावसायिक असतो. तो कोणत्याही ठिकाणी, ज्याला खडकावर नंदनवन उभं करता म्हणता, तर ते करू शकतो. पण तो कोण करू शकतो? ज्याला विषयाचं ज्ञान आहे, ज्या विषयाचं ज्ञान आहे तोच ही गोष्ट करू शकतो. अन्यथा नवीन माणसाला या गोष्टीतून हार मानतो, पुन्हा एकदा अपयशी ठरतो आणि बंद करून बाजूला कुठंतरी पुन्हा एकदा नवीन जागा शोधायच्या भानगडीत पडत असतो. का मला नोकरी बरी, पैसा तर गेलेला असतो. हे घडू नये, त्यासाठी आपण यासाठी सेपरेट असे विषय आपल्या पुस्तकात, आपल्या साहित्यामध्ये घेऊन आलेलो आहे, की जे घडू नये. बरोबर. म्हणजे ज्या चुका टाळू शकताय हे तुमचं पुस्तक वाचून त्यांना शिकायला भेटतं. तर त्या 100% टाळू शकता. जर जे का घडलं, तर मी हे का आत्मविश्वासाने सांगतो, मी व्यवसाय 13 ठिकाणी 13 वेळेस व्यवसाय बदललेला व्यक्ती आहे. तर ते यश अपयश काय असतं हे मला पुन्हाहीपेक्षा जास्त माहिती आहे. म्हणून मी आत्मविश्वासाने सांगतो आणि हे लिहू शकलो. मराठी माणूस असं म्हणलं जातं की कोणतंही साहित्य निर्माण करू शकत नाही, असं म्हणलं जातं. ते अगदी बरोबर आहे. पण त्याबद्दल जे ज्ञान असतं ना, ते आपल्याकडे असत नाही. ते असलं तरच माणूस आत्मविश्वासाने सांगू शकतो. क्या बात आहे. जे घडलं नाही. आता तुम्ही म्हटले की व्यवसाय करण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो ज्ञानातूनच येतो. पण हे ज्ञान एकदम लो रिस्क मध्ये घेण्यासाठी, एखादा तरुण आहे, त्याच्याकडे फार पैसे नाही किंवा कॅपिटल नाही, पण त्याला तो आत्मविश्वास बिल्ड करायचा आहे, ते ज्ञान घ्यायचंय, तर त्यांनी ते कसं घेतलं पाहिजे? तर त्याला या गोष्टीसाठी जे ज्ञान घेण्यासाठी अनेक माध्यम आहेत. तुमच्याकडे ज्ञान घेताना तुम्ही एखाद्या मित्राचं एखादं कमी झालेलं म्हणजे व्यवसाय, त्याच्यामध्ये आनंद नाही, त्यामध्ये तुम्ही उतरून त्याला मदत करून तुम्ही त्या माध्यमातून पुढे येऊ शकता. किंवा अन्य एखाद्याकडे पैसा आहे, तुमच्याकडे ते ज्ञान आहे, तर त्याचं काही ज्ञान, काही तुमचं ज्ञान घेऊन त्याच्यातून तुमच्याकडे पैसाच पाहिजे असं काही नाही. तर तुम्ही त्यातून पुढे येण्यासाठी त्याला तुमचं ओनर दाखवून, म्हणजे तुम्ही त्या व्यवसायाची उंची पुढे नेऊनही तुम्ही त्याच्याबद्दल हे करू शकता, त्याच्याबद्दल ज्ञान घेऊ शकता, ज्ञान घेऊन पुढे जाऊ शकता. तर मग तुमचं म्हणणं आहे का, म्हणजे एक म्हण आहे, बॉलिवूडचा एक डायलॉग आहे की बडे से बडा बिझनेस बडे से बडे पैसे से नाही, बडे से बडे आयडिया से बनतात. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, हे खरं आहे का? अगदी बरोबर आहे ना. ज्यावेळेस तुमच्याकडे आयडिया असतात, नवीन नवीन आयडिया असतात. आम्ही आता ज्यावेळेस व्यवसायात आलो त्यावेळेस आम्ही एक कोलगेट बद्दलची भूमिका ऐकत होतो. तर एक कोलगेटची बाटली पूर्वी यायची, तिचं तोंड छोटं असायचं. तर ते दाबताना असं कोलगेट काढताना दाबून काढावं लागायचं, ते फार कमी प्रमाणात निघायचं. तर असाच एक इंजिनियर त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की असा एक इंजिनियर आला संभाजीनगर सारख्या ठिकाणी. तर त्यांनी सांगितलं की बाबा, मी जर तुमचं हे जर तुम्ही 10 टन कोलगेट विकताय, तर मी जर याला तुम्हाला जर 20 टन करून दिलं, तर तुम्ही काय मला देणार? त्याच्याकडे भांडवल नव्हतं, पण आयडिया होती. तर त्यांनी मान्य केलं, त्यांनी करार केलाय. तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं की याचा जो व्यास आहे 2 MM चा आहे, त्याच्याऐवजी 4 MM चा करा. आणि हे केलं, त्यांच्या करारात त्याला पैसा मिळाला. हे पण होऊ शकतं. तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तर कदाचित असंही बी घडू शकतं की तुम्हाला भांडवलाला, तुम्हाला त्या ज्ञानाचा उपयोग होऊ शकतो आणि तुम्ही उभे राहू शकता. अगदी खरं. तर आपण मगाशी बोललो की तुमच्या पुस्तकातून मराठी किंवा मग एखाद्या व्यक्तीला काय चुका न केल्या पाहिजे हे कळून येईल, त्याला समजेल, त्याच्यामधून शिकल. पण मग आज आपला मराठी समाजातला तरुण व्यवसाय करण्याच्या आधीच काहीतरी चुका करतोय, त्या कुठल्या? नाही, व्यवसाय करायच्या आधी चूक करतो असं नाही म्हणता येणार. कसं, व्यवसाय सुरू केल्यानंतरच चुका होत्या, त्याच्या आधीच चूक होणारच नाही. त्याला चुका होण्याचं कारण नाही. परंतु जे काही गैरसमज असतात व्यवसायाबद्दल, काही एक उत्स्फूर्तपणे येत असतात, कोणाचं तरी ऐकून, कोणाचं तरी पाहून, तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या घातक असतात. समाजातील पहिलं तर मी एक सांगू इच्छितो की समाजातील कोणत्याही वर्गाने, कोणत्याही मुलगा असो, वडील असो, कोणतीही असो, जी रिस्क घ्यायची तुम्हाला,
जी रिस्क घेताय ना, तर ती ज्ञानाशिवाय घेऊच नाही. पहिली गोष्ट, तुमच्या अज्ञानामुळे जो व्यवसाय वाया जातो, जो व्यवसाय पैसा वगैरे जो साठवलेला वाया जातो, तो व्यवसाय बंद पडतो. तुमचं बघून पूर्ण पिढीतील तुमच्या आसपासचे बाप नातेवाईक वगैरे असतील, तर ते तुमचं बघत असता की यांचा व्यवसाय फेल गेला. ते तो 2 पिढ्यांना व्यवसाय करून देत नाही. हा मराठा समाजाचा एक फेल्युअर आहे. म्हणजे हे घातक ठरलेलं आहे. ते घातक यापुढे ठरू नये. कारण व्यवसायाचं ज्ञान घेतल्याशिवाय, बरोबर. व्यवसायाचं ज्ञान असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीने पैसा गुंतवण्यासाठी पुढे येऊ नये. प्रथम ज्ञान घ्या, नंतर पैसा गुंतवा. पैसा उभा करता येतो, परंतु ज्ञानाशिवाय पैसा घातलेला पुन्हा परत मिळत नाही. हे मला तरी दिसतंय. क्या बात आहे सर, म्हणजे एकदम उत्तम उत्तर होतं तुमचं, एकदम रिअल फॅक्ट आहे. तर व्यवसायाबद्दल आपण बोलतोच. कम्युनिकेशन स्किल हा किती मोठा फॅक्टर आहे व्यवसायामध्ये, आणि चांगलं कम्युनिकेशन किंवा चांगला वक्ता कोण? नाही, कम्युनिकेशन म्हणजे तुमच्या भाषेचा, तुमच्या बोलण्याचा, तुमच्या वागण्याचा परिणाम हा समाजात होतच असतो. जर तुम्ही ठरवलं की बाबा आपल्याला एखादी गोष्ट करायची, तर त्याच्यासाठी जी एखाद्याकडून काम करायचं आहे, तर तुमची जर अगोदरच त्याच्याशी झालेलं टच किंवा बोलणं जर व्यवस्थित नसेल, तर तो तुम्हाला कसा उभा करेल. बरोबर. समजा आता मी एक उदाहरण देऊ इच्छितो. एक एक भिकारी असतो. तो सकाळी सकाळी भिक्षा मागत असतो. 10-11चा एक टाइम असतो, ऊन तापलेलं असतं. तर तिथं एक आजी बसलेली असते. का ती तिच्या एका म्हशीला चारा टाकलेला असतो, अंगणात बसलेली असते आणि तिच्याकडं म्हैस असते. तर ती म्हैस असल्यानंतर तो ज्यावेळेस जातो, भिक्षा देवो माय अशी तिची साध असते. त्या आजीला म्हणतो, आजी मला भिक्षा द्या, भिक्षा द्या म्हणून तो ते करतो. तर त्या आजीला एक दया येते. ती आजी त्याला बोलवते, बाबा ये बस. तर त्याला एक ताटली देते, त्याला एक भाकरी देते आणि ताक घेऊन येते. तर ती ज्यावेळेस ती ताटली घेऊन येते, तो भाकरी वगैरे चुरतो, तो बसलेला असतो, एका ओसरीवर बसलेला असतो. तिथं तो हे करत असतो. भाकरी चुरल्यानंतर ज्यावेळेस त्याच्याकडून हे करतो, जेवायला सुरुवात करतो, त्यावेळेस त्याचं लक्ष त्या म्हशीकडे जातं आणि तो त्या आजीला म्हणतो, आजी ही तिचा दरवाजा छोटा असतो, जी सफर असतं त्याचा दरवाजा छोटा असतो. तो त्या आजीला विचारतो, आजी ही म्हैस मेली तर हिला हे दरवाजा तोडून काढावा लागेल. तो म्हणतो, आता त्या आजीला इतका अनावर राग होतो, मी याला सगळं करताना हे केलं आणि ह्यो म्हणतो माझी म्हैस मेल्यानंतर मी तोडून काढावं लागेल. ती आजी उठते आणि ती ताटली घेते आणि त्याची ओटी करते आणि त्याच्यात टाकते तर ती टाकून त्याला हाकलून देते. तर त्यावेळेस जे गळत असतं, त्या रस्त्याने जाताना ज्यावेळेस गळतं ना, त्यावेळेस ती लोक विचारतात, हे काय गळतं? तो म्हणतो, हा मूक रोग गळतो. आपलं जर तोंडच चांगलं नसेल तर हे घडणारच आहे. तर व्यवसायामध्ये हे चालत नाही. व्यवसायामध्ये एकदम परफेक्ट असलं पाहिजे की तुम्ही कोणता माणूस काही असू, आपण काय ते महत्वाचं आहे. दुसऱ्याच्या आवाजाकडे तुम्ही गेलं नाही पाहिजे. आपला आवाज काय आहे, आपण काय उत्तर देतो ते महत्वाचं आहे, असं मला वाटतं. एकदम सुंदर. अजून एक प्रश्न असा तुम्हाला, की मित्र आहे माझा म्हणून त्याला बिझनेस पार्टनर केलं, हे किती घातक ठरू शकतं? किंवा मग त्यालाच जोडून एक प्रश्न, की बिझनेस पार्टनर निवडताना कसा निवडावा? मुळात मला असं जे दिसतं ते व्यावसायिक समाजाची पार्टनरशिप असते किंवा भागीदारी असते. इतर समाजाची, मराठा समाजाची ही भागीदारी जास्त टिकत नाही, जास्त काळ चालत नाही. त्याचं कारण म्हणजे अनेक कारण आहे. त्याच्यापैकी मुख्य मला जे कारण दिसतं ना, ते असं आहे की आम्ही भावनेनी पार्टनरशिप करतो, भावनेनी एकत्र होतो. तो माझा मित्र आहे, तो माझा चुलता आहे, तो माझा काका आहे, तो माझी बहीण आहे, म्हणून आम्ही एकत्र येतो आणि काहीतरी करायचं आहे म्हणून येतो. आमच्याकडे एक ठरलेला साचा नसतो की आम्ही व्यवसाय करण्यासाठी आम्ही ज्यावेळेस येतो त्यावेळेस व्यवसाय करण्यासाठी आम्हाला एक ठरलेलं नसतं की वर्षात आम्हाला काय करायचं, गोल नाही आमच्याकडे ठरलेलं गोल नसतो. आम्ही फक्त काहीतरी करायचं आहे आणि कोणासाठी तरी करायचंय, तो माझा ऐकतो म्हणून मी त्याच्याकडे जाऊन आणि त्याची संग पार्टनरशिप करतो. पार्टनरशिप हा खेळ कधीच टिकणार नाही. पार्टनरशिप अशी नसते कधी. पार्टनरशिप ही तत्वानी होत असते, व्यवहाराने होत असते. पार्टनरशिप भावनेनी होत नाही. मराठा समाजाला सगळ्यात घातक ठरलेला विषय ही भावना आहे. प्रत्येक ठिकाणी भावनिक खेळ खेळला जातो. भावनिक खेळाचा आणि व्यवसायाचा काही एक संबंध नाहीये. ते प्रथम समजून घेतलं पाहिजे. भावनेला व्यवहारात काहीच किंमत नसते. तुम्ही
भावना दूर ठेवली पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्र आहे, मित्रासाठी तुम्ही पैसे देऊ शकता, पण तुम्ही पार्टनर नाही बनू शकत. तुम्ही त्याचा कामगार बनू शकता, पण पार्टनर बनू नका. पार्टनर आला की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला बरोबरी आली. तर ही पार्टनरशिप टिकते कशी आणि टिकते कशी, तर तिला एक ठरलेला साचा असतो. त्या साच्यामध्ये व्यावसायिक समाज ज्यावेळेस ज्यावेळेस पार्टनरशिप करतो त्यावेळेस त्यांनी पैसा लावलेला असतो आणि आपल्यात वाढ किती झाली हे बघत असता. आम्ही दररोज झालेला गाला बघत असतो आणि त्याच्यातून आपल्याला काय काढून घेता येईल हे बघत असतो. ही आमची वास्तविकता आहे. याच्यात पार्टनरशिप करण्याचा किंवा एकत्र येणाऱ्या मित्राचा दोष नाहीये, त्या ज्ञानाचा दोष आहे. त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे असतं. पार्टनरशिप म्हणजे व्यवसाय करताना काय केलं पाहिजे हे आधी आधी अभ्यासलं पाहिजे. पार्टनरशिप कशी टिकल्या जाते, एकमेकाचे घर चालवण्यासाठी पार्टनरशिप होत नाही. पार्टनरशिप उरलेल्या पैशातून केली जाते. आम्ही आडलो म्हणून पार्टनरशिप करतो, हा मुद्दा नाहीये इथं. त्याच्यामुळं कोणतीच पार्टनरशिप म्हणजे कोणतीही भागीदारी आतापर्यंत टिकलेली नाही. त्याचे कारण हे माझ्या नजरेत तरी मला जे दिसलं ते असं आहे. फक्त व्यावसायिक समाजाचीच म्हणजे पार्टनरशिप सक्सेस होते, बाकीच्यांची नाही. बरोबर. म्हणजे कुठेतरी ते प्रोफेशनलिझम नसतं त्यांच्या पार्टनरशिप मध्ये, इमोशनलच राहतं. भावनिक नातं व्यवसायात कधीच चालणार नाही. जे जे व्यवहारात वापरलं जातं ते वापरल्याच गेलं पाहिजे, तरच ती पार्टनरशिप तुमचा व्यवसाय जी मोठमोठी होतात ती तिची कारण आहे. तर मग याच्यावरतीच सर एक अजून एक प्रश्न की बिझनेस पार्टनर निवडताना कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे किंवा मग त्या व्यक्तीतल्या काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याचे काही गुण असतील, ते बघता त्याला बिझनेस पार्टनर करायचं की नाही करायचं हे कसं ठरवायचं? तो ज्यावेळेस आपण पार्टनर निवडतो किंवा भागीदार निवडायचाच असेल तर त्याची तो एक तो तुमच्या बरोबरीचा असावा. कुणी तुमच्याकडे जास्त पैसे, माझ्याकडे नॉलेज आहे म्हणून हे करू नये. कारण कधी कधी असं बी घडतं का एक व्यक्ती येतो, एक पैसा टाकतो, दुसरा आपलं काही काम नाही म्हणून काम काढून घेण्यासाठी येतो आणि नंतर पार्टनरशिप त्याचं काम संपलं की तुमचा गुंतलेला पैसा तुम्ही त्याला जबाबदार असता. त्याच्यासाठी बरोबरीचा पार्टनर असला पाहिजे. पैसे टाकताना एक बरोबर टाकले पाहिजे. त्यामध्ये अजून एक जण त्याच्यामध्ये फार कष्ट घेत असतो आणि दुसरा पाठीमागं बसलेला असतो. तर तो आपल्यातील लोक त्याला गैरसमज निर्माण करून देतात. त्याला जास्त तो झडतो, त्याला जास्त पैसा मिळतो आणि तू इकडे राहतो म्हणजे तुला काहीच मिळत नाही, हा एक गैरसमज निर्माण करून द्या. असं नसतं. तर ते ठरवतानाच आधी ठरवलं पाहिजे. तू जर 4 तास काम केलं, मी जर 4 तास काम केलं तर बरोबरी झाली. पण तू जर 10 तास काम केलं, मी जर 5 तास काम केलं, तर त्या 5 तासाचा मोबदला त्याला दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलण्यासाठी अधिकारी असतात, उगाचच काहीतरी काम करण्यासाठी असं नाही पाहिजे. तर ती सक्सेस असते. तर ही जी बिझनेस रिलेशन असतात, बिझनेस म्हणजे व्यावसायिक नाती असतात, ती म्हणजे कस्टमर सोबत असो किंवा मग आपल्या बिझनेस पार्टनर सोबत असो किंवा मग आपल्या सप्लायर सोबत असो, ती टिकवण्यासाठी किंवा दीर्घकाळासाठी टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे? ती टिकवण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमचं लिखाण पाहिजे. लिखाण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तोंडी बोलून आतापर्यंत जी माणसं मराठा समाजाची असेल, इतर व्यवसाय व्यतिरिक्त जी समाजाची माणसं आहे ती तोंडी बोलीवर बरेच व्यवहार करतात. आपण कागदाला महत्व देत नाही, वेळेला. आणि आपण कुणीतरी समजा आपल्या पार्टनरमध्ये एक जणाला जास्त कळतो, दुसरा कळत नाही, तर त्याचे तोटे असे होतात. कोणीतरी सांगतो बा मी बसू शकतो, जो 8 तास बसणार असतो, 10 तास बसणार असतो, त्याच्याऐवजी त्याला जर काही काम निघलं आणि त्याच्या अगेन्स्ट जर दुसरा माणूस आणून बसवला, बाबा तुम्ही तरी बसवला, तू बघ इथं असं तसं, तो माझ्या लय विश्वासाचा आहे, माझा भाऊ आहे. पण लक्षात ठेवा, व्यावहारिक ज्ञान असल्याशिवाय त्या व्यवसायाजवळ कोणाला जाऊन देऊ नये. ते वडील जरी असेल, त्यांच्याकडे त्यांनी पैसे दिलेले असले तरी त्यांना बसू नये. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. जर समजा तुम्ही सांगितलं पैसे वडिलांनी दिलेले किंवा कुणीतरी मित्राच्या वडिलांनी दिले, त्यांना जर बसवलं तुम्ही आणि त्यांना जर सांगितलं की मी 2 तासात येतो, तुम्ही 2 तासात नाही आले, तुम्ही जर 4 तासांनी आले, तर त्यांचं लक्ष फक्त 2 तासानंतर, 2.25 तासानंतर तुमच्या येण्याकडे लक्ष असतं. तुम्ही आले नाही. त्यावेळेस जर एखादा व्यक्ती आला आणि त्यांनी जर सांगितलं मला एक 5,000ची वस्तू घेतली आणि ते म्हणले लिहून ठेवा, मी तुम्हाला नेहमीचा माणूस विश्वास, ते जर लिहायचं विसरले तर तुम्ही कमवलेल्या कोणत्याही गोष्टीतून काही एक साध्य होणार नाही.
असा व्यक्ती कधीही व्यवसायाजवळ आणू नका. मग ते वडील असले तरी आणू नका, कारण व्यावसायिक ज्ञान त्यांच्याकडे असत नाही. ते असायला पाहिजे, ते असत नाही. लिखाण आपल्या समाजात वर्ज्य आहे, ते लिहिल्या जात नाही. ते वेळेत लिहिलं पाहिजे. अनसक्सेसचं एक मुख्य कारण व्यवहारात लिखाण नसणं हा एक. आपल्या मराठी पालकांकडून मुलांवरती संस्कार घडवताना कुठल्या गोष्टी आहे ज्या शिकवायच्या राहून जातात, म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितलं? नाही, आता तुम्ही जो प्रश्न विचारला त्यात मला असं म्हणायचंय की संस्कार करताना मुळात आपल्यावरच संस्कार पाहिजे असतात. मी व्यावसायिक असेल तर मी ते मार्गदर्शन करेन. मी जर इन सर्व्हिस असेल तर मी सर्व्हिस सारखा विचार करेन. आणि मी माझ्याकडून ती अपेक्षा नाही करू शकत का तुम्ही व्यवसायाबद्दल, व्यवसाय आणि नोकरीवाल्या माणसांनी व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करणं सुद्धा चुकीचं ठरेल. कारण नोकरदार जो असतो तो त्याला 30 दिवसाच्या पगाराशी हे असतं, त्याला रिस्क वगैरे काही माहित नसते. आणि त्याला नेहमी वाटत असतं की 30 दिवस संपले की आपला पैसा तयार झाला पाहिजे. हे व्यवसाय, हे संस्कार कसे होतील? मुलावर संस्कार नाही करू शकणार. तर व्यावसायिक संस्कार हे व्यावसायिक माणसाकडूनच झाले पाहिजे, व्यावसायिक वडिलांकडूनच झाले पाहिजे. सर्व्हिस मध्ये असणारा व्यक्ती जेव्हा एखाद्या अपेक्षा करतो ना आपण की बाबा यांनी व्यावसायिक मार्गदर्शन केलं पाहिजे, तर नाही करणार. कारण ते व्यवसाय हा प्रॅक्टिकल ज्ञानाचा विषय आहे. एखाद्याचं ऐकून वाचून असा नाही होणार. प्रत्येक तासाला एक नवीन चॅलेंज असतो व्यवसायामध्ये, प्रत्येक रिस्क असते. तर ती रिस्क तयार कधी होते? ज्यावेळेस घेण्याची तयारी कधी होते? ज्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्रात असाल त्यावेळेस. पुढे येणारी गोष्ट, उदाहरणार्थ एखादा माणूस जर समोरून येत असेल तर मी व्यवसाय करतो, मला त्याच्या चालण्यावरून, बोलण्यावरून, दिसण्यावरून, त्याच्या नजरेवरून मला कळतं की हा कसा माणूस आहे आणि याच्या संग कसं वागलं पाहिजे. ते नजरेतून कळतं. जसं प्रॅक्टिकल ज्ञान आपण ज्याला म्हणतो, जे वास्तविक ज्ञान असतं ते त्याच्यातून कळतं. तरी समजा एखादा साधारण व्यक्ती आहे, माणूस आहे, शेतकरी आहे, त्याचं नेहमी स्वप्न असतं की आपला मुलगा मोठा व्हावा, आपली मुलगी मोठी व्हावी. पण ते होण्यासाठी ज्या गोष्टी शिकवायच्या राहून जातात त्या कुठल्या, असं तुम्हाला वाटतं? शिकवायच्या राहून जाता असं नाही. आता जर मुलं शिकलेली असले तर त्यांच्या अनुषंगाने त्यांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे वडिलांनी. तुम्हाला जर ज्ञान असेल, तुमचं जर कमी पडत असेल तर कोणाचं तरी घेतलं पाहिजे, कोणाचं तरी अनुकरण केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट आम्ही नेहमी म्हणत असतो, विषयाची परीक्षा करू नये. एखाद्या बाटलीवर लिहिलेलं असतं हे जहर आहे, ते कोणत्या कंपनीचं आहे, कुठलं आहे, आपण विचारतो का? नाही विचारत. पिऊन बघतो का? नाही. आपण ते अगदी विश्वास ठेवून एक पाण्यात दिलेलं कंटेंट टाकून आपण ते मारत असतो, आपल्या पिकावर मारतो आणि त्याच्यातून आपण हे करत असतो. आपण ती परीक्षण करत नाही. तसंच व्यवसायाचं आहे. एखाद्या व्यवसायाबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल जर अनुभवी व्यक्तीने सांगितलं, तुम्ही असं करू नका, असं होईल, तर त्याच्यावर जर तर करून नवीन विषय घेऊ नये. ज्यावेळेस तुम्ही त्यातून 4 जणांना विचारलं पाहिजे की हे सत्य असतं का? ते बी व्यावसायिकाला विचारलं पाहिजे. तुम्ही जर व्यावसायिक सल्ला जर एखाद्या नोकरदाराकडून घेत असेल तर तो चुकणारच आहे. कारण त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन आणि व्यवसायाचा दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात. शेवटी व्यवसाय हा व्यावसायिक दृष्टिकोन बघितला पाहिजे, बरोबर. असा असतो. त्यामुळं ते प्रश्न जे मुलांचे जे राहून जातात, जे काय शिकवले पाहिजे काय नाही, तर त्या वडिलांनी जर आपल्याला ज्ञान नसेल तर त्याच्यात भर पाडण्यासाठी अनुभवी व्यक्तीचे सल्ले घेतले पाहिजे. त्यांच्यातून त्यांच्या समर्पक उत्तरं आली पाहिजे आणि ती आत्मसात केली पाहिजे. तेव्हाच ते मुलाला पुढं नेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपली संगत किंवा आपल्या वातावरणात जे लोक आहेत त्यांचा मुलांवरती खूप इम्पॅक्ट आहे. अगदीच. ज्यावेळेस मी माझ्या साहित्यामध्ये म्हटलेलं आहे आणि मी नेहमी मुलांना पण सांगत असतो, तुमचं अंगण, संगत आणि पंगत ही नेहमी तुमची विचार करून केली पाहिजे. संगत करताना कोणाची करावी, एखाद्या ठिकाणी जाताना कुठं गेलं पाहिजे हे ठरलेलं पाहिजे. आणि जेवताना तुम्ही जेवण करताना कुठं जेवलं पाहिजे, काय जेवलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी, अंगत, पंगत, संगत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनिवार्य आहे. ते अगदी अभ्यासलेलंच पाहिजे. तुम्ही आताच बोललात की कुठं गेलो तर आपण सगळं प्री प्लॅन्ड पाहिजे गोष्टी, म्हणजे ती तशी मानसिकता लागते पहिल्यापासूनच. तर
आपल्या मुलांची जी मानसिकता घडली पाहिजे ती कशी घडवावी? कारण आपण म्हणतो की मनावरती नियंत्रण असलं पाहिजे, मन विचलित असतं, पण हे नियंत्रण आणण्यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? नाही, प्रत्येक आई वडीलच त्या अनुषंगाने विचार करू शकतील असं नाही. आता मी असं म्हणेल का आडतच नसेल तर पोऱ्यात कुठून येणार, एक जुनी म्हणे. जर तुमच्यातच ते गुण नसतील, सद्गुण नसतील, तर तुम्ही मुलांना काय देणार आहे, मुलं काय घेणार आहे? अपेक्षा ज्यांनी करावी, मुलाकडून ज्यांनी अपेक्षा करावी, ज्यांनी चारित्र्य जपलं, त्या माणसाने ती अपेक्षा करणं योग्य आहे. आणि ती असं तरी मला वाटतं का बाबा, चारित्र्यहीन माणूस म्हणजे ज्या गोष्टीबद्दल आपण आपण पाळलेले बंधन नाही, ती अपेक्षा मुलाकडून करू शकत नाही. ते कदाचित ते संस्कार मुलावर तुमच्या अनुवंशिकतेने होऊ शकता असं मला वाटतं. तर अपेक्षा वेगळी करू नका. ज्यावेळेस तुम्ही जे पेराल ना तेच उगणार आहे. क्या बात. तर साहेब, आज मराठा समाजातली लाखो लोक आपला हा व्हिडिओ बघत असतील किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे लवकरच. तर पुढच्या 10 वर्षांसाठी ह्या तरुणांना तुम्हाला एक काहीतरी उपदेश द्यायचा असेल किंवा मग तो काय असेल? तर मी असे म्हणेल, माझ्याकडे काही प्राध्यापकांनी एक पुस्तक पाठवलेली होती. एक 2-3 ठिकाणची पुस्तक आलेली मराठा समाजावरती. तर मी त्यांना एक सांगितलं, सर तुम्ही हे साहित्य निर्माण करताना थोडं थांबा. त्यांची काही सुरुवात आहे. तर त्यांना मी सांगितलं की थोडं थांबवा तुम्ही. ते थांबल्यामुळं काय होईल का, उगाच काहीतरी निर्माण करून ठेवू नका. ज्या गोष्टीबद्दल त्यांचं वय विचारलं, त्यांचं शिक्षण विचारलं. त्यांचं शिक्षणही माझ्यापेक्षा जास्त होतं, वय कमी होतं. परंतु त्यांना मी ज्यावेळेस विचारलं, तर त्यांना मी आवर्जून सांगितलं की तुम्ही कोणत्या तरी गोष्टी निर्माण केल्या, तुमच्या मनामध्ये जर जे प्रश्न आहे, तुम्ही जर काहीतरी एक वेगळे तयार करून ठेवले, तर त्याचा परिणाम असा होईल का समाजाला ती दिशा चुकीची जाईल. तुम्हाला अनुभव नसेल तर कोणाचं तरी ऐकून साहित्य निर्माण करू नका. स्पेसिफिक मराठ्यांसाठी जे साहित्य निर्माण करायचं ना, ते असं करू नका का तुम्हाला अनुभवाशिवाय. मग मी असं त्यांनाही सांगितलं आणि समाजालाही सांगू इच्छितो. मी जे 400-450 पानाचं जे पुस्तक तयार केलंय, जे साहित्य तयार केलंय, ते 3 वर्षाचा कालावधी लागलाय. त्या 3 वर्षाच्या कालावधीसाठी जो वेळ मी खर्च केला, कोणी 3 तास खर्च करत नाही, तो मी केलेला आहे. आणि समाजाने हे 400 पानाचं पुस्तक वाचावं. ज्याला व्यवसाय करायचा आहे कोणत्याही क्षेत्रात, कुठेही असो, शेती असो, व्यवसाय असो, नोकरदार असो, हे 400 पानाचं ज्यांनी साहित्य वाचलं, त्याच्या जर कुठलीही अडचण आली, त्याला जर समाजात वावरताना कुठलीही अडचण आली, तर ते मी असं म्हणेन का ते वाचल्यानंतर मी जबाबदार आहे त्या गोष्टीला. मी त्याचं सगळी रिस्क घेतो का त्याला तरी अपयश आलं. आणि हे जर करून घ्यायची तयारी जर नसेल, तर मी असं म्हणेन का बाबा, मी ज्या अनुषंगाने लिहिलेलं साहित्य आहे, ज्या मराठा समाजातील 400 मुलांनी 400-500 मुलांनी, शेकडो मुलांनी केलेल्या आत्महत्या आहे, त्या जर झाल्या असतील तर त्या यापुढे होणार नाही. आणि जर एखादा हे वाचूनही जर तो विचार करत नसेल, तर ते आत्महत्या करणं योग्यच आहे. कारण त्याला काहीच समजलं नाही. हे पुस्तक नाही, हे गाईड आहे. गाईड म्हणजे हे मुळातच गाईड आहे. याला बाकीच्या कुठल्याही गाईडची किंवा कोणत्याही मार्गदर्शकाची गरज नाहीये. हे मुळातच गाईड आहे असं मला म्हणायचं आहे. त्यामुळे मी ही रिस्क घेतोय. असं कुठलाही लेखक सांगणार नाही की यांनी असं होईल. तर मी जे लिहिलं, जे दाखवलं, ते पूर्ण 100% अनुभवातलं आहे. कोणत्याही विषयाची, कोणत्याही व्यक्तीची कॉपी नाहीये. याच्यात एकही उदाहरण 1857चं नाहीये. याच्यातलं सगळी उदाहरणं ही आता चालू काळातली, ती जी मी दाखवू शकतो, जे असं होतं, असं घडलं, ते मी दाखवू शकतो. साहित्य म्हणजे वास्तविक साहित्य लिहिलेलं आहे तुम्ही. वास्तविकतेवर आधारित जे मला दिसलं, जे मी अनुभवलं, जे समोर अनुभवलं, तेच मी मांडण्याचा प्रयत्न केला. ते खऱ्या प्रकारे गाईड म्हणता येईल की जे वास्तविक परिस्थिती मांडली आहे आणि त्यातून तुम्हाला ज्या अडचणी येणार किंवा मग जे ज्ञान लागणार त्या पुस्तकात आहे. आणि वाचल्यानंतर बऱ्याचशा चुका ह्या नवतरुणांकडून किंवा तरुणांकडून टाळल्या जाऊ शकतात. तर डेफिनेटली सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं पुस्तक, कारण लेखक एवढ्या गॅरंटीने म्हणतोय असं शक्यतो कोणी म्हणत नाही. तर परफेक्ट तुमचा रिस्पॉन्स. तर ही जे गाईड तुम्ही लिहिलंय, तर हे सर्वांसाठी आहे का? म्हणजे शेतकऱ्यांसाठी पण आहे का, नोकरदारासाठी पण आहे का, व्यावसायिकासाठी पण आहे का? हो, हे साहित्य सर्व घटकांसाठी आहे. मराठा समाजातील संपूर्ण, म्हणजे तुम्ही व्यावसायिक असाल,
तुम्ही शेतकरी असाल किंवा नोकरदार असाल, तर हे साहित्य लिहिण्यामागचा उद्देशच हा आहे की तुमचा दृष्टिकोन चुकतोय. या समाजाचा टोटली दृष्टिकोन म्हणजे जो जो दृष्टिकोन आहे ना जे बघण्याचा, तो चुकलेला आहे. हा लोकांचं साध्य बनलाय, साधक नाही बनलाय. समाज हा या दूरदृष्टी नसल्यामुळं, व्यावसायिक दृष्टी नसल्यामुळं दूरदृष्टी नाही. दूरदृष्टीच्या अभावामुळं लोकांचा एक खाद्य बनला असं मला म्हणायला हरकत नाही. साध्यच नाही तर खाद्य बनलाय लोकांसाठी. या संपूर्ण समाजाची शोकांतिका दिसते. तुम्ही म्हटले की हे तुमचं साहित्य आहे, हे प्रत्येक व्यक्तीसाठी उद्देशून लिहिलेलं आहे. पण आजची जी जेनझी जनरेशन आहे, त्यांना तर एक रील 30 सेकंडची रील सुद्धा पूर्ण बघवत. तर तुम्हाला वाटतं का ही पूर्ण पुस्तक वाचते? नाही, आता हा प्रश्न मला ज्यावेळेस मी पुस्तक लिहायला घेतला त्यावेळेसच पहिला प्रश्न होता की आजच्या काळामध्ये कोण वाचणार आहे, आणि ते बी कुणी वाचायलाच तयार नाही. अगदी बरोबर आहे. मराठा समाजातला एकही व्यक्ती कोणतंही साहित्य वाचत नाही. जर मी असं म्हणतो तर जर तुम्हाला वाचायचं असेल तर वाचावं लागेल, हे तर सगळीकडे स्लोगनच झालेली आहे, ही पाठ करून ठेवलेली, त्याच्यात काही अर्थ नाही. परंतु जर वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास केला तर तुम्ही एक उत्तम प्रकारचा डॉक्टर होता. अभियांत्रिकी क्षेत्रातला जर अभ्यास केला तर उत्तम इंजिनियर होता. धार्मिक क्षेत्रातला अभ्यास केला तर तुम्ही एक महंत होता. आणि जर वृत्तपत्र दररोज वाचले तर तुम्हाला परिसरातली सगळं माहिती मिळते, जनरल माहिती मिळून जाते तुम्हाला परिसरातली. आणि मी असं म्हणतो की मराठा समाजाचं जे साहित्य आहे, हे साहित्य वाचलं तर तुम्ही उत्तम व्यापारी, उत्तम व्यावसायिक का बनू शकणार नाही कोणत्याही अडचणीशिवाय. या साहित्यावर माझा इतका विश्वास आहे की मी सांगतो हे साहित्य म्हणजे एक प्रेरणा आहे. प्रेरणाच नाही तर एक दिशा आहे मराठा समाजासाठी. तर अजून एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही या पुस्तकात हे सुद्धा मांडलंय की हे पुस्तक कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही. तर हे पुस्तक कोणासाठी आहे आणि तुम्ही हे असं ठरवलं का की कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही? तर हे जे साहित्य मी देतो, जे साहित्य दिलेलं आहे ते त्याच्या मागचा उद्देश पहिला समजून घ्या. का हे साहित्य फक्त विकण्यासाठी किंवा कोणाला तरी मार्फत कोणाला तरी विकायचं आहे, काहीतरी कमवायचं आहे कोणाला तरी, असं नाहीये. तर या साहित्याचा मूळ उद्देश आहे का पॉझिटिव्ह माणसाने, जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्यांनी वाचलं पाहिजे. ज्याला काहीतरी करायचं आहे त्यांनी वाचलं पाहिजे. अपयश आलेल्या व्यक्तीला वाचायचं आहे. आणि प्रत्येक घरामध्ये जे क्लासेस असतात, जे वाद होतात, निर्माण होतात, ते कशामुळे झालेले आहे तर त्या अशा व्यक्तींनी, ज्याच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी वाचायचे, ज्याला गरज आहे त्यांनी वाचायचं आहे. अशा व्यक्तीला आपण हे साहित्य देऊ इच्छितो. काही व्यक्ती जे नकारात्मक असतात, ज्यांचा दृष्टिकोन अगदी निगेटिव्ह असतो, मला काही गरज नाही, आणि ज्याचे विचारच जिवंत नाही, त्या माणसाला हे साहित्य द्यायचं नाही, वाचायचं नाही, वाचू नका असं माझा आग्रह आहे. जे जिवंत विचाराच्या माणसाला हे साहित्य घेऊन आलेलं आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. तर एक माझा वैयक्तिक प्रश्न आहे साहेब की करोडो मराठी आहे, पण आजपर्यंत अब्जो डॉलरचा बिझनेस सुरू करताना कोणाला, म्हणजे फार कमी लोकांना बघितलं आहे आपण. तर आजपर्यंत एखादा मराठी मुलगा अब्जो डॉलरचा बिझनेस का करू नाही शकला आणि तो इथून पुढे करू शकेल की नाही, आणि ते कधी शक्य आहे तुम्हाला काय वाटतं? नाही, मुलगा करू शकेल का नाही मला माहित नाही, पण मुलगी तर जरूर करू शकेल असं मला वाटतं. कारण मुलींचं जे धाडस पाहिलं, आजचा जो बदललेला प्रकार पाहिला, तर मुली हे सहज करू शकतात. हे जे उघड्या डोळ्याने दिसतं. आणि जी मुलं कमी पडतात, जे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलं कमी पडल्यासारखी वाटतात, तर ते अल्पसंतुष्ट असल्याचा एक प्रकार आहे. का बाबा आपण असा विचार करत नाही का बाबा आपण एखादा व्यक्ती समजा 100 कोटीची उलाढाल करत असेल वर्षाला, 150 कोटीची उलाढाल करत असेल, तर त्याला असं वाटतं मी समाजापेक्षा फार उंच आहे, काहीतरी असं उंच आहे. पण हा पण विचार केला पाहिजे, जागतिक बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस आपण टिकतो त्यावेळेस त्यांनी हा विचार पाहिजे की आपण जी उलाढाल करतो, तर काही उद्योगपती असे पण आहे का, हा दूरदृष्टी पाहिजे की काही उद्योगपती असे आहे का त्यांच्या पुत्र्यांचा खर्च आपल्या उलाढाली इतका आहे, हे पण विसरून चालणार नाही. हा गैरसमज पाळू नये. का आपल्याला प्रयत्न आणि नेहमी व्यावसायिक
दृष्टिकोन ठेवताना अल्पसंतुष्ट असून चालत नाही. नेहमीच मनुष्य नेहमीच प्रयत्न करीत राहायला पाहिजे. संतुष्ट झालेला माणूस संपून जातो. असंतुष्ट पाहिजे व्यवहाराच्या बाबतीत, नेहमीच असंतुष्ट पाहिजे आणि ते मराठा समाजाने नक्की केलं पाहिजे. कुठेही अडकून न पडता, थांबून न राहता प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मला मला काही गरज नाही, हा फक्त मराठ्यांचाच आतापर्यंतचा शब्द आहे. बाकीचे व्यावसायिक क्षेत्रातला कोणताही माणूस म्हणणार नाही. जितकं आमच्या घरात लोखंड नाही तितकं सोनं लोकांच्या घरामध्ये आहे, हा विचार आम्ही कधीच केला नाही. ही गोष्ट समजून घेणं मराठा समाजासाठी फार गरजेची आहे. तर अजून एक प्रश्न असा की मगाशी आपण बोलत होतो पुस्तकावर बद्दल आणि तुम्ही एकदम चॅलेंज केलं की ह्या पुस्तकात एकही पान कोणाच्या उपयोगात ठरलं नाही तर मी ते पुस्तक पूर्ण पैसे वापस देऊन टाकेल. तर एवढी गॅरंटी कसं काय? हो, तर ज्या प्रत्येक पानावरती ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या अगदी आत्मविश्वासाने मांडलेल्या आहे. एकही पान, मी पुन्हा एकदा सांगतो, एकही पेज त्यातलं जर माझ्या कामाचं नाही असं कोणाला वाटलं तर ते पुस्तकाची कॉपी मी परत घ्यायला येईल आणि माझी माणसं येऊन आपला रिव्ह्यू घेतील का आपल्याला खरोखर हे पान भावलं नाही का, भावलं नाही त्याच्यावर मी तुमच्यासाठी एक पुन्हा प्रयत्न करीन की हे भावलं पाहिजे आणि ते तुम्हाला ते पैसे पण परत मिळतील. त्याची ज्या ज्या पुस्तकाची किंमत मी ठेवलेली आहे त्याचे झेरॉक्स पण तेवढ्यात मिळणार नाही, हे पण सांगतो की फार मोठ्या मोठ्या प्रमाणात त्याचे पैसा निर्माण करण्याचा हा हेतू बिलकुल नाही. ही गोष्ट पहिली आवर्जून लक्षात ठेवा आणि नंतर नोंद करायला सुरुवात करा. तर मी हा पहिल्यांदाच बघितलं आहे की कुठल्या लेखकाने पुस्तक वाचल्यानंतर एक बक्षीस ठेवलेलं आहे की तुम्ही एक 16 प्रश्न विचारलेत जे रीडरला आणि त्याचं उत्तर त्यांनी लिहून तुम्हाला पाठवलं की तुम्ही त्यांना एक ठराविक व्यक्तीला 36 लाखाचं बक्षीस जाहीर करणार आहे. तर ते काय आहे नेमकी? हा, तो वाचकांसाठी मी प्रथमच मांडलेला मुद्दा आहे. जे अनुक्रमणिकेच्या आधी कधी सूचना दिलेली का जर समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी असं होतं का पशुधन असेल, शेती असेल किंवा व्यवसाय असेल, कोणत्याही ठिकाणी असं असं म्हटलं जातं किंवा एखादा माणूस म्हणत असेल का मी दिवसभरात व्यवसाय केला तर मी 5,000 रुपये मिळवतो. एखादी गाय आहे, एखादा म्हणतो माझं 32 लिटर दूध देते, एखादा म्हणतो माझी 12च्या पुढे जात नाही, एखादा म्हणतो माझी 15च देते कितीही प्रयत्न केले तरी. मग असे असे जे प्रश्न आहे समाजामध्ये बा खेळाच्या संदर्भातला असतील, कोणत्या एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या पश्चात असतील, सगळे प्रश्न मी 15 प्रश्न असे काढलेले की ते 15 प्रश्नाच्या माध्यमातून समाजातील, महाराष्ट्रातील काय कोणत्याही मराठा समाजातील जे व्यक्ती आहे ज्यांना असं वाटतं की मी असं करू शकतो, अग्रेसर दिसतो, एखादा ऊस आहे, एखादा 110 टन काढतो, एखादा 40च्या पुढे जात नाही, तर जो 110 टन जातो, 120 टन जातो, तर त्यांनी काय कंटेंट वापरलेलं आहे. ज्या व्यक्तीने जर समजा महाराष्ट्रासमोर जर ती गोष्ट सादर केली आणि तिने पूर्ण एक तो शेतकरीच हवा, त्या क्षेत्रातला तज्ज्ञ हवा, तज्ज्ञ नाही तर त्या प्रॅक्टिकल विषयामधला व्यक्ती हवा. तर त्यांनी जर तो प्रश्न सोडला तर त्याचा पहिला प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 3 बक्षीस आपण ठेवलेली, जी लिखाण करणाऱ्याला जी समर्पक उत्तर महाराष्ट्राला ते द्यायचं आहे आणि ते प्रश्नाचं जे उत्तर दिलं जाईल 2.5 पेज ते 2 पेज ते 25 पेज पर्यंत तुम्ही लिहू शकता आणि ते आहे त्या स्थितीत काही बदल करून आहे त्या स्थितीमध्ये दर्शकांसमोर म्हणजे जे पुढचं आपला सिद्धांत येणार आहे त्या सिद्धांताच्या माध्यमातून आपण समाजासमोर मांडणार आहे, जेणेकरून एखाद्याचं 22 क्विंटल निघणारी कपाशी आणि 12 क्विंटल निघणारी कपाशी याच्यामध्ये जी तफावत आहे तर तिच्यामध्ये 5 जरी क्विंटलनी वाढली, 12 मध्ये 5 क्विंटलनी जरी तुमची कपाशी वाढली तरी मी माझं समजेन का मी माझं भाग्य आहे का मी काहीतरी केल्याचं हे परिणाम. तर त्या प्रत्येक प्रश्नाला आपण प्रथम बक्षीस 1 लाख रुपये, दुसरं बक्षीस 75,000 रुपये आणि तिसरं बक्षीस 50,000 रुपये असे 3 बक्षीस आपण देतोय त्या प्रत्येक प्रश्नाला. तर ते 15 प्रश्नाचे बक्षीस अधिक आपण एक 16वा प्रश्न आहे जो मनाने लिहू शकता ज्याने समाजाचा फायदा होईल. तर प्रत्येक प्रश्नाला लिहिण्यासाठी कोणत्याही तज्ञाची गरज नाही, शेतकरी लिहू शकतो, ज्याला अनुभव आहे तो या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. खूप छान वाटलं तुमच्यासोबत बोलून आणि तुम्ही सगळे प्रश्न सोडवले आमचे. तुमच्या पुस्तकातून तुम्हाला मराठा समाजाच्या मानसिकतेत एक कुठला तरी बदल घडवायचा असेल तर तो कुठला असेल? तर बदल घडवायचा विचार केला
तर असंख्य बदल घडावा लागतील. एक बदल समाजासाठी पुरेसा नाहीये असं एक स्पेसिफिक सांगू शकत नाही. पण एक सांगतो की अनुकरण, कोणाचं तरी अनुकरण करावं लागेल समाजाला. मीच मलाच सगळं कळतं, मीच सगळं ठिकाणी शान आहे किंवा मीच सर्वात श्रेष्ठ आहे, हे भ्रम आहे आता तरी दूर करावं लागतील. आणि समाजाने आता यापुढे येऊन समाजाची मानसिकता बदलावं लागेल की समोरच्याचं 99% गुण वाईट असतील, 1% गुण असलेला तो घेण्याची तयारी ठेवली पाहिजे समाजाला, असा मी संदेश देऊ इच्छितो. म्हणजे कुठली तरी ती पाटीलकीचं जे गौरव होतं ते साईडला ठेवून थोडं आपण दुसऱ्यांकडनं पण शिकलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? नाही, आता पाटीलकी असेल, राजेशाही असेल, देशमुखी असेल, हे प्रकार संविधानाने कालबाह्य केलेले, ते आता मिरवण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत तुम्ही संविधानाच्या दृष्टीने एक माणूस आहे आणि त्या माणसासारखंच वागलं पाहिजे. ही जात वगैरे जे जे तुम्ही म्हणता मराठा आहे, आम्ही असं होतो तसं, तुम्हाला सिद्ध करावं लागेल ना. तुम्ही नुसतं सांगून काय उपयोगाचं आहे? मी तुम्हाला आधीही म्हणलो, जर तुम्ही समजा पाटीलकीचं स्वप्न दाखवता, माझ्याकडे 100 गडी होते, माझ्याकडे 100 एकर क्षेत्र होतं सांगताय, आणि घरकुलासाठी तुमचे जर अर्ज असेल तर दुर्दैव नाही का ते? तर हे मला वाटतं मराठा समाजाला एक नाही अनेक गोष्टीची गरज आहे. त्यापैकी ही मुख्य गोष्ट समाजाने आत्मसात करावी असं मला वाटतं. इतके सुंदर प्रश्न मराठा समाजाला आज पडलेले आणि गरजेचे होते, याच्यावर प्रकाश टाकणं तर खूप गरजेचं होतं. हे सगळे सोडवले आहे आणि याबद्दल मी म्हणजे पूर्ण समाजाच्या वतीने खूप आभारी आहे. तुम्ही मराठी भाषा ही मुळात ज्ञान भाषा होऊ शकली नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये जे व्यावसायिक ज्ञान मांडण्याचा जो 3 वर्षाचा तुमचा संघर्ष होता ते पार करून तुम्ही आज हे पुस्तक लिहिलं आहे, तर मी खूप खूप आभारी आहे. आणि मराठी साहित्यामध्ये एक तुमचं योगदान आहे. म्हणजे मी नेहमी सांगत असतो सगळ्या माझ्या आजूबाजूला जे कोणी असेल की मराठी भाषा कधी ज्ञान भाषा होऊ शकली नाही आपण. आणि बाकीचे जे जर्मन झाले, जॅपनीज लोक झाले, त्यांनी ते सायन्स, मॅथमॅटिक्स ते त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये करून घेतलं, पण आपण आज मराठीमध्ये हे करू शकलो नाही. पण तुमचं हे जे पुस्तक आहे ते एक सुरुवात आहे तिकडं, की आपले जे ज्ञान जे आहे व्यवसायाचं ज्ञान मराठीत तुम्ही ट्रान्सलेट केलं आणि ते मांडलंय, त्याच्याबद्दल हे खूप अप्रिशिएबल गोष्ट आहे म्हणता येईल. तर खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढेही जे काही प्रश्न पडले असतील लोकांना, आपल्या कमेंट्सद्वारे ते येतीलच, तर तेही नक्की तुम्ही सोडवा आणि पुढे अजून एक असा पॉडकास्ट आपण घेऊयात. हे पुस्तक जर कोणाला घ्यायचं असेल किंवा मग प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. तुम्ही आजपर्यंत इथपर्यंत जर पॉडकास्ट बघितला आहे तर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे. पण हे पुस्तक तुम्ही कधी लॉन्च करणार आहे? आम्ही 6 जून रोजी श्रीमान रायगड इथून राजसदरेवरून शिवरायाच्या चरणी अर्पण करून आम्ही हे साहित्य लोकार्पण करत आहोत. तरी तिथून पुढं आपल्याला साहित्य मिळण्यास सुरुवात होईल आणि ते आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, या माध्यमातून आपल्याला त्याची पूर्ण माहिती मिळेल. आपण ते सर्च करू शकता. समजा जे प्रेक्षक असतील त्यांना तुमच्यासोबत काही संवाद करायचा असेल किंवा तुमच्यासोबत कनेक्ट करायचं असेल तर ते कसे करू शकतात? ते फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कोणत्याही झालेल्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सर्व ठिकाणाहून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कुठल्याही प्रश्नाचं मला उत्तर कधीही विचारू शकता, असं काही नाही. तसं माझ्या अगोदरच्याही कमेंट्समध्ये जर वाचलेलं असेल तर मी बऱ्यापैकी उत्तर दिलेली, मला समर्थपणे उत्तर देता येतं, कारण मी अनुभवी लेखक. मी कोणाच्याही कॉपीचा लेखक नाही, त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जशाच तसं अगदी समर्पक मिळेल, त्याची काळजी करू नये. त्यामुळे विचारण्यासाठी सुद्धा संकोच करू नये. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं समाधान झालेलं नसेल किंवा अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही त्यांना त्यांच्या फेसबुकद्वारे किंवा मग इंस्टाग्रामद्वारे, यूट्यूबद्वारे त्यांना कमेंट्स थ्रू किंवा मेसेज थ्रू कनेक्ट करू शकतात. तर आपण त्यांचे जे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये देखील आहेत आणि स्क्रीनवरती दिसत आहेत. तुम्ही हे पुस्तक नक्की वाचा आणि वाचल्यानंतर कमेंट्सद्वारे किंवा मग तुमचा फीडबॅक नक्की आम्हाला शेअर करा. खूप खूप धन्यवाद.